हॅलो. आता चेक करा, सगळ्यांना आवाज प्रॉपर येतोय? ओके, डन. लय कार्यकर्ते लॅपटॉपवरून जॉईन झाले, काय दिसतंय इकडनं मला. जवळपास 12-13 जण आहेत असे लॅपटॉपवरून जॉईन झाले. मी म्हटलं होतं अवॉइड करा तुम्हाला. हे गुगल मीटचा काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाही. चालेल. ऐका ना, इश्यू वगैरे जर आला का व्हॉट्सअपला कॉल लावू शकता बरं का तुम्ही. म्हणजे 2-3 बॅक टू बॅक जर कॉल आले आणि एखादा जर आला ना तर नका कमेंट बॉक्स मध्ये बघून घ्या. जर खूप सारे आले असतील तरच मग हे करा मला कॉल, नाही तर तुमच्या एकट्याला प्रॉब्लेम आला आणि मला कॉलवर कॉल लावत बसू नका. क्लिअर? कारण मी इकडे जर स्क्रीनवर गेलो वापस येत बसत नाही. तर सगळ्यात पहिलं हे बघा, असं वापस झिरो लेवल पासून घेतोय. सगळ्यात पहिलं जे क्रिप्टो मार्केट आहे हे बघा, येणारं फ्युचर आहे. नो डाऊट यामध्ये आपण भरपूर अशा कंट्री आहेत ज्यांनी हे क्रिप्टो मधले पेमेंट ऍक्सेप्ट करताय. एटीएम्स आलेत भरपूर ठिकाणी. अजून इंडियामध्ये आपल्या एवढी काही डेव्हलपमेंट पण नाही याबद्दल आणि रेग्युलेशन्स पण आलेले नाही. त्यामुळे आपल्याला एवढी काही इम्पॉर्टन्स याची समजत नाही. पण जर तुम्ही दुबई फॉरेन कंट्रीज मध्ये जाताय तर बिटकॉइन असेल ह्या गोष्टी तुम्ही पेमेंट सुद्धा करू शकता तिकडे गेल्यानंतर. तर एक प्रकारची डिजिटल करन्सी. आता जर बघा आपल्या खिशामध्ये 100 रुपयाची नोट आहे, ही फिजिकल फॉर्म मध्ये, त्यासारखी ही डिजिटल करन्सी आहे. बिटकॉइन असेल, इथेरियम असेल, डिजिटल फॉर्म मध्ये बघा. आणि एवढं पॉईंट आहे फक्त डिसेंट्रलाइज आहे. म्हणजे याला कसल्याही प्रकारचं गव्हर्नमेंट कंट्रोल करत नाही, याचा कुणीच कंट्रोल करत नाही, कुणीच नाही. त्यामुळं काय होतं बघा, याचा ट्रस्ट बसणं काही जणांना अवघड आहे. पण क्लिअरली सांगायचं, हा येणारा फ्युचर आहे. आणि तुम्ही जर बघायला गेलं तर डे बाय डे याचं पार्टिसिपेशन खूप जास्त वाढतंय. पार्टिसिपेशन म्हणजे काय, भरपूर जण इंटरेस्ट दाखवत आहे गोष्टीमध्ये. तुम्ही चेक करत असताना ग्रोथ पण होती, याच्यामध्ये भरपूर सारे कॉइन्स येत आहे. तर आपण एकदम झिरो लेवल पासून बघणार. तर सगळ्यात पहिलं काय माहिती आहे का, आपला हे ब्रोकरचं जे टर्मिनल आहे का, हे आपल्याला अनालिसिस करायचं. कारण की आपलं इंडियन ब्रोकरचं जेवढं इझी राहतं यांचं तेवढं नाही. इंडिया तुम्हाला माहिती आहे, इंडियन ब्रोकरचं सिंपल बाय सेलचे 4-5 स्टॉक्स दिसणार, आपल्यालाच ऍड करायला लागते. पण याच्यामध्ये तसं नाही. जसं आपण झोमॅटोवरनं तुम्हाला माहिती आहे काही मागवायला गेलं तर 100 वेळे कुपन्स दिसणार, 100 वेळे ऍडव्हर्टाइजमेंट राहणार, त्यासारखंच काम यांचं. पण आपल्या इथं पॅनिक नाही करायचं, एकदम इझी असणार बघा. जसं एक पॅनल इन समोरचं, सगळ्यात पहिलं हे बघा मार्केटचं ऑप्शन आहे, फ्युचर्स ऑप्शन्स. आणि सगळ्यात पहिलं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. मी एक ऑब्झर्व केलं बरं का, आपल्या एक माझ्या थ्रूच अकाउंट ओपन केलं त्यांनी आणि मला तिने एक मध्ये बोलणं झालं, तिने ऑप्शन मध्ये भरपूर लॉस केला. 12-13 हजार रुपयाचं कॅपिटल उडून टाकलं. ते म्हणजे सर माझ्याकडून चुकी झाली, ऑप्शन मध्ये मी त्याला काय वाटलं इंडियन मार्केट सारखं नाही. तर सगळ्यात लॅपटॉपवर जॉईन असेल तर प्लीज डिस्कनेक्ट करा राव. म्हणजे खरं सांगतोय, लॅपटॉपचा प्रॉब्लेम नाही माझ्या. असेल कोणी तर लॅपटॉप डिस्कनेक्ट करा, मोबाईलून प्लीज वापस एकदा जॉईन करा. इश्यू येतोय कारण थोड्या पूर्वीच मीटिंग घेतली मी स्टुडंट सोबत. आणि बीटीसीलाच काय प्रॉब्लेम येतोय बरं अचानक. Shit. एकदा तुम्ही लॅपटॉपवर डिस्कनेक्ट करा राव प्लीज, रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. केलं का डिस्कनेक्ट? मतलब यार रिक्वेस्ट करतो, ऐका राव. मतलब क्लास बंद करा लागेल, रेकॉर्डिंग भेटेल, सगळी दुनिया भेटेल, लॅपटॉपवर फक्त तुम्ही एक्झिट करा. आता थोड्यापूर्वी क्लास घेतला, 45 स्टुडंट होते, एवढे नव्हते ते माझे याचे स्टुडंट होते, मतलब जे मेंटरशिपचे होते त्यांच्याशी बोलत होतो पर्सनलला. काहीच प्रॉब्लेम नाही, जवळपास 1.5 तास क्लास चाललाय. अचानक इथं काय प्रॉब्लेम यायला लागला राव. क्लिअर? ऐकणार नाही ते. काय 7 जण तसे जे ते अजून ते निडर आहेत, म्हणजे त्यांना कधी काय करू शकत नाही, त्याला मी काय करू शकत नाही इकडनं. त्याला असो. सगळ्यात पहिलं वापस एकदा चेक करू द्या मला काय इश्यू येतोय राव. हा चला मी कंटिन्यू करतोय. तर सगळ्यात पहिलं बघा, हे प्लॅटफॉर्म समजून घेणं लय गरजेचं आहे आपल्याला. हे बघा फ्युचर्स ऑप्शन्स, आपल्याला कंपल्सरी कशामध्ये काम करायचे, फ्युचर्स मध्ये काम करायचे. आणि हे बघा तुमच्या माइंड मध्ये असेल की फ्युचर्स मध्ये तुम्हाला इथं 30% टॅक्स लागतो का आपल्याला. जसं तुम्ही ऐकलं असेल ना, गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन आलेत की सर्व तुम्हाला 30% टॅक्स द्यावा लागणार आहे. तुम्ही जर ट्रेडिंग करताय किंवा तुम्ही इन्व्हेस्टिंग करतात 30% टॅक्स लागेल, तर एकदम चुकीचं आहे. त्यासाठी ब्रोकरने काय म्हणते सोल्युशन काढले किंवा ट्रिक काढली सिंपल. तुम्ही जर फ्युचर्स मध्ये काम करा, आपण पहिले
हा ना यार, लॅपटॉप वरची लॉग आउट करत नाही तोपर्यंत ते प्रॉब्लेम येत राहणार आहे. आता चेक करा बरं. आता पण इश्यू सेम येतोय. हम्म, काय आता काय दुश्मनी आहे काय ते दुसरी त्यासोबत. तर खूप ब्रेक होतोय आवाज, आता पण सेम इश्यू येतोय. यार लय अनएक्सपेक्टेड राव टोटल, मतलब लय डिस्टर्बिंग आहे. मी एक तर एक्साइटमेंटनी मला पण शिकवायचंय, 3 दिवस कंप्लीट करायचे लवकर. चलो लास्ट ट्राय घेतो, त्यानंतर मी एक अर्धा तासाचा पॉज घेऊन दुसरं नवीन लॅपटॉप मध्ये घेऊ, काही इश्यू नाही. तर सगळ्यात पहिलं बघा, फ्युचर्स मध्ये आपल्याला काम करायचंय, ऑप्शन्स मध्ये 20% टॅक्स लागतो नाही. तुम्ही जर फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये काम करताय, आणि स्पेशली जेवढे पण आता इंडियामध्ये ब्रोक, हे डेल टॅक्स इंडिया असेल, यांच्यामध्ये तुम्हाला ते डायरेक्ट स्पॉट ट्रेडिंग करता येत. आणि माझं म्हणणं आहे, तिथे जायची गरज पण नाही. आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ट्रिक शेअर करतो. तुम्हाला जर समजा एखाद्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही सर, एक सेकंड, सॉरी राव काय होतं. टेलिग्रामला कसं लाईव्ह करता येईल बरं? टेलिग्रामला लाईव्ह कसं करता येईल? कुणी आहे का याच्यामध्ये माहिती कोणाला? लाईव्ह चॅट ओपन करता का तेव्हा आवाज ब्रेक होता. आपण रिमूव्ह लॅपटॉप युजर, संदीप ओळखलं काय? ग्रुप आहे त्यामध्ये काही ऑप्शन असेल, जेव्हा चार्टवर ड्रॉ करता त्यावेळेस ब्रेक होतोय चार्टवर ड्रॉ करताना. आता चेक करा बरं, आता पण ब्रेक होतोय का? आता हे यूज केल्यानंतर आता पण ब्रेक होतोय. हा चालेल, बघू आपण यांनी ट्राय करून बघू. 2 मिनिटं घेतो बरं का. जर ब्रेक झालं का काहीतरी सोल्युशन सापडायला लागणार, कारण मला पण अनएक्सपेक्टेड होतं. तर तुमचं रिमूव्ह करा लॅपटॉप वाल्यांना, मला नाही करता येत राव. इकडनं ऑप्शन दिला असतं तर लय भारी झालं असतं. स्टार्टिंगला जेव्हा रेकॉर्डिंग ऑन करतो का त्या टायमाला 18 जण लॅपटॉप वरून कनेक्टेड होते. आता त्याला मी काय करू शकतो, ते कोण कोण आहे कसे काय आता ते. हे बघा, सगळ्यात पहिलं फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये तुम्हाला 30%चा टॅक्स द्यायची कसल्याही प्रकारची गरज पडणार नाही तुम्हाला. 30% म्हणजे जर तुम्ही फ्युचर्स मध्ये प्रॉफिट करताय तर त्याला टॅक्स लागणार नाही, किंवा तुम्ही लॉस करताय ते निगोशिएट करायची पण गरज नाही. पण जर तुमचं टर्नओव्हर 17-18 लाखाच्या पुढे जात आहे, तर ती काय असेल ती तुमची इन्कम प्रमाणे तुम्हाला तो टॅक्स भरावा लागणार आहे, तो तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. पण 30% फ्लॅट टॅक्स लागणार नाही तुम्हाला, 30%. क्लिअर? आणि याच्यामध्ये तुम्हाला आता सांगतोय, आपल्याला फक्त 3 सेगमेंट मध्ये काम करायचं. कोणतं? बिटकॉइन, बिटकॉइन नंतर सेकंड कॉस्ट असणार इथेरियम, आणि तिसरा असणार तुमचं सोलाना. याच्या तीनाच्या पलीकडे कधीच जायचं नाही. हा, तुम्हाला स्विंग ट्रेडिंग वगैरे करायची मी सांगेन तुम्हाला कशा प्रकारे करायची. आपण एक नवीन लेक्चर घेतो सुद्धा. पण हे तीन कोणते नोट डाऊन करायचे? बिटकॉइन सगळ्यात पहिलं कोणतं आहे? बिटकॉइन, सेकंड इथेरियम, आणि तिसरं सोलाना. या तीनाच्या पुढे जायचंच नाही. क्लिअर? तिथे इम्पॉर्टंट पॉईंट मध्ये नोट डाऊन करून घ्या. आता वापस एकदा ट्राय करू बरं का लास्ट आपण, मला कारण ऍप शिवाय परमिशन मला पॉसिबलच नाही काम करणं. आता पण बघा सेम इश्यू येतोय. आता बघा, सगळ्यात पहिलं इथं फ्युचर्सवर जसं क्लिक करता, इथं जे करा बिटकॉइन, इथेरियम, सोलाना, हे 3 सेगमेंटवर तुम्हाला काम करायचे. कोणतं? बिटकॉइन, इथेरियम आणि सोलाना. हे तिन्ही पण टॉप 3 लागेल आपल्याला, तिघामध्येच काम करायचं. आपल्याकडे कुठे जायचं नाही. इथं फ्युचर्सवर क्लिक केलं, जसं बीटीसीवर क्लिक करतो मात्र समोर 3 चार्ट ओपन झाले. हे आपल्याला 3 सेगमेंटचे स्क्रीनशॉट काढून घ्या, आणि याच्या खाली कधीच जाऊ नका बरं का. ह्याच्या खाली कधी कधी काय होतं, आता बघा, हे हे टेलर नावाचं काय असेल ते बघा, कॉइन आहे 22% अपसाईडला मूव्ह केलंय. किती? 22% अपसाईडला मूव्ह दाखवतंय. मग आपण काय करतो, यार 22% दिलंय, अजून 4-5% आपल्याला काढून देईन.
आता दिसतंय स्क्रीन? लक्षात नव्हतं, सॉरी बरं. हा, तर इथं चेक करा. ते काय व्हायला लागलं बघा, कन्फ्युजन मध्ये ते लक्षात वाहनच नव्हतं करायचं. तर सगळ्यात पहिलं दिसतंय तुम्हाला टॉपचे तीन, बिटकॉइन, इथेरियम, सोलाना, यांच्या तिघांमध्ये ट्रान्झॅक्शन कन्सेप्ट, ज्यांना टेक्निकल अनालिसिस माहिती आहे. टेक्निकल अनालिसिस माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? टेक्निकल अनालिसिस माहिती आहे का नाही? नाही तर ते माहित नसेल तर ते बघा, मग लेज बेसिक वर चाललो आपण, म्हणजे डीपला चाललो आपण. ओके, ऑलमोस्ट सगळ्याला त्या गोष्टी माहिती. ओके, डन. मतलब टेन्शन नाही. हे तीन गोष्टीमध्ये टेक्निकल अनालिसिस खूप प्रॉपर वर्क करतात. तुम्ही म्हणता सर इंडियन मार्केटला काय प्रॉब्लेम झालं? इंडियन मार्केटला वर्क करत नाही का? हे बघा, इंडियन मार्केटमध्ये ऑलमोस्ट तुम्हाला सांगू का, टोटल व्हॉल्यूम कमी झालंय. ऑलमोस्ट 50% व्हॉल्यूम ड्रॉडाऊन झालंय. मतलब पहिलं जेवढं व्हॉल्यूम होतं त्यापेक्षा कमी झालंय. आणि त्यामुळे काय होते, ट्रॅपिंग खूप जास्त होते. ट्रॅपिंग म्हणजे काय, तुम्ही जर एंट्री घेताय तर तुम्हाला ट्रॅप केलं जातं. त्यांना माहिती कोणत्या पॉईंटला रिटेलर एंट्री करता, ट्रॅपिंग होते, तिकडनं मार्केट अप साईड किंवा डाऊन साईडला जातं. त्यामुळे तुम्हाला तिथे ऍडव्हान्स कन्सेप्ट कोणते, ऑर्डर ब्लॉक असेल, लिक्विडिटी रन, हे कन्सेप्ट सहन करतात. पण मात्र मी स्वतः, मला सपोर्ट रेजिस्टन्स असेल किंवा बेसिक प्राइस एक्शन खूप जास्त आवडतं. त्यामुळे मी बीटीसी मध्ये तुम्ही जर चेक केलं, चार्ट कंटिन्यू भरलेला राहतात. तुम्हाला वाटलं तर मी ट्रेडिंग व्ह्यूचं पण दाखवतो, सगळे गच्च भरले राहते. क्लिअर? नोट डाऊन केलं तिथं. बेसिक कन्सेप्ट खूप प्रॉपर वर्क करता कुठे, या तीन सेगमेंट मध्ये. आणि इथं बघा, आता ऑर्डर्स मध्ये जायचे. सगळ्यात पहिले तर तुम्हाला दिसतंय कोणत्या राईट हँड साईडला ऑर्डर्स मध्ये जर बघितलं, बाय ऑप्शन असते, सेकंड सेल ऑप्शन दिसतंय तुम्हाला, बाय ऑप्शन, सेल ऑप्शन. आणि त्या पहिले फंड डिपॉझिट विड्रॉला कोणाला प्रॉब्लेम आला याच्यामध्ये? फंड डिपॉझिट करताना किंवा फंड विड्रॉ करताना तुम्हाला कोणालाही काही प्रॉब्लेम आलाय का? भरपूर जण म्हणतात सर आम्हाला फंड डिपॉझिट विड्रॉ येत नाही करता. मला सांगा राव, 101 जण आहेत. स्क्रीन बंद पडली तर फार 99 जण तुटून पडतात तिथं, पण आता विचारलं तर फक्त 4 जण बळच बोलते. नाही येते, 99.9% इश्यू येत नाही. पण इन केस, ऐका, इन केस जर तुम्हाला, हे बघा काय म्हणता, प्रॉब्लेम आला कशाचा, फंड डिपॉझिट करताना प्रॉब्लेम आला, विड्रॉला प्रॉब्लेम येत नाही बरं का. अगेन तुम्हाला सांगतोय, विड्रॉला प्रॉब्लेम कसलाच येत नाही. फक्त एकच लक्षात काय ठेवायचे, जे अकाउंट तुम्ही लिंक केल्याच्या सोबत, मी ज्या अकाउंट सोबत लिंक केलंय, मी त्याच अकाउंटवरून मी काय करेन, डिपॉझिट आणि विड्रॉ घेईन. पण जर मी समजा मी फंड डिपॉझिट केलं, मी एखादा अकाउंट ऍड केलं बरं का, मी माझं स्वतःच ऍड केलंय, आणि विड्रॉलच्या टायमाला जर मी अकाउंट चेंज करतोय, मग ते साहजिकच आहे राव, लॉजिकच आहे. तुम्ही इंडियन ब्रोकरकडे पण करून बघा, तिकडच्या करा, तुमचे पैसे गुंतून पडतील किंवा ते पैसे ब्लॉक होतील. त्यामुळे ही चुकी करायची नाही. ज्या अकाउंटून फंड डिपॉझिट करताय त्या डिपॉझिट विड्रॉ करायचं. क्लिअर? क्लिअर का? हे इम्पॉर्टंट आहे बरं का. हे तुम्हाला बिटकॉइन, हे फॉरेक्स मार्केट मधला सगळ्यात इश्यू कोणता आहे माहितीये का? डिपॉझिट आणि विड्रॉचा. आणि तुम्हाला इथं बघायला भेटणार नाही कुठं, हे डेल्टा एक्सचेंज इंडियामध्ये, कारण की हा एफ आय रजिस्टर्ड ब्रोकर आहे. सगळ्यात पहिलं काय नोट डाऊन करा, हा एफ आय रजिस्टर्ड ब्रोकर म्हणजे गव्हर्नमेंट सोबत रजिस्टर्ड आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये कसलाही प्रकारचा स्कॅम नाहीये. गव्हर्नमेंट सोबत नसेल, मी तुम्हाला असं वाटेल की नाही तुम्ही माझ्या अंडर अकाउंट ओपन केलं नाही सर, गोळ्या मारत असेल, स्वतः एकदा जा, चेकआउट करा, कंपनीची ऑफिशियल वेबसाईट चेक करा, खाली दिसेल तुम्हाला एफ आय रजिस्टर्ड आहे, म्हणजे प्रॉब्लेम इथे येणार नाही. आणि याच्यामध्ये तुम्ही डिपॉझिट हे तुमचं INR मध्ये करू शकता. समजा तुमच्याकडे 15,000 आहेत, असं नाही की तुम्हाला $150 पाहिजे, $140 पाहिजे, नाही, तुम्ही तुमचे 15,000 डायरेक्ट त्यामध्ये डिपॉझिट करू शकता. क्लिअर? सर लिमिट असते का? नाही नाही, 10 लाखाची लिमिट आहे ती, 10 लाखाची. हा, हे बघा, लिगल क्रिप्टोला टॅक्स लागला म्हणल्यावर एक विचार करा, टॅक्स लागलाय आपल्याला किती, 30%चा टॅक्स लागलाय. मग 30%चा टॅक्स जिथं लागतो तिथं लिगल आहे का नाही? लिगल आहे का नाही? 30%चा टॅक्स लागला तिथं लिगल आहे का नाही, एकदा तुम्ही सांगा मला. हा, ते फंड डिपॉझिटचं एक दोघा तिघांना प्रॉब्लेम आलेला आहे, त्यांचं पण सॉल्व्ह करतो. 100% लिगल आहे. अरे विचार करा ना, आता स्वतः मतलब आपलं फायनान्स मिनिस्टर पण मध्ये बोलताय की रेग्युलेशन आणायचे फॉरेक्स मार्केट, सॉरी बिटकॉइन बद्दल, तर मग लिगल ही गोष्टी झाली. आणि यांना आपल्याला चार्जेस करताय, एक्सनेस वगैरे तुम्ही तुमच्या रिक्सवर करू शकता बरं का. कारण की मला एक वाटतं तिथं फंड डिपॉझिट, विड्रॉ, अकाउंट फ्रीज हे इश्यू कंटिन्यू येत राहतात. आपण मस्त म्हणतो नाही, आपण जर काळजी घेतली तर होत नाही. एक्सएम असेल, एक्सएम ला भरपूर जणांचे फंड गुंतून पडतात, $500, $1000. मग तशा टायमाला कोणाकडे जायचं आपण? क्लिअर? त्यानंतर डिपॉझिट विड्रॉचं झालं. आता मी ते ऍड फंड करून दाखवलं असतं, पण ते माझे क्रेडेन्शियल, आता ते भावाचा अकाउंट आहे त्यामध्ये सगळे क्रेडेन्शियल दिसून जाते, त्यामुळे मी करू शकत नाही. पण एक तुम्हाला सांगतो, जर समजा, ऐकून घ्या आता, जर तुम्हाला युपीआयनी जर समजा फंड डिपॉझिट आणि विड्रॉ करता येत नसेल,
इन केस जर तुम्हाला युपीआय करता नाही आलं, तुमचे बँक्स परमिशन देत नाही, काही काही बँक्स अशा तुम्ही ऍड केलेल्या असतात नमुने बाद, त्यांनी करता येत नाही. मग काय ट्राय करा माहितीये का, तिथे एक ऑप्शन असतं, आय थिंक तुम्ही बँक थ्रू ट्रान्सफर करू शकता. तो बँकेचा नंबर घ्यायचा आणि तुम्हाला ते नेट बँकिंग वरून तो नंबरवर तुम्ही पैसे सेंड करू शकता. डायरेक्ट तुमच्या कुठे येतं ते तिथं वॉलेटमध्ये दिसून येतील तुम्हाला, ह्या वॉलेटमध्ये. आणि मी तेच यूज करतो मेथड, कारण की युपीआय वरनं माझे ट्रान्झॅक्शन करत नाही मी. पण मी काय करतो, ते काय असेल त्याला काय म्हणणार, नेट बँकिंग वर जायचं, हे क्रेडेन्शियल भेटतं इथं, ते तुम्ही तिथे जाऊन फिल करू शकता. क्लिअर. आणि त्यानंतर हे झालं सगळ्यात पहिलं समोरचं पॅनल. फ्युचर्स मध्ये काम करायचे, ऑप्शन्स मध्ये मी कसंही मतलब नादी लागणारच नाही, एक सेकंद सुद्धा पैसा वाया घालणार नाही. तुम्ही जर म्हणत असताना, आणि सगळ्यात पहिलं काय, फ्युचर्सची एक्सपायरी नसते बरं का कधीच, याची फ्युचर्सची एक्सपायरी नाही, मात्र ऑप्शन्सची एक्सपायरी प्रत्येक दिवशी असते. प्रत्येक दिवशी आय थिंक 5 वाजता होते, एक्झॅक्टली माहित नाही मला, 5-5:30, पण 5 वाजता ऑप्शन्सची एक्सपायरी होती प्रत्येक दिवशी. त्यामुळे तुम्ही असा विचार करता होपमध्ये की सर मी 0-0 करून बघतो, 2 रुपयाचा घेतो, 2 रुपयाचा 200 विकतो, तर एकच सांगायचं तुम्हाला, ऑप्शन्स मध्ये काय होईल, समजा इथे एक्झाम्पल बघा, तुम्हाला बाय कुठं करायचं होतं 100ला, आणि तुमची ऑर्डर कुठं फिल होईल, ऑर्डर फिल होऊन तुमची 150 रुपयाला. तेवढा जास्त डिफरन्स असतो, कारण याच्यामध्ये बायर सेलर खूप जास्त दूर बसलेला असतात. कशामध्ये, ऑप्शन्स मध्ये. क्लिअर. ऑप्शन्स मध्ये बायर्स आणि सेलर्सचं डिफरन्स खूप जास्त बघायला भेटतं, आणि याच्यामध्ये कमी लोक काम करतात. ऑप्शन मध्ये ऑलमोस्ट सांगू तुम्हाला, बोटर मोस्ट एवढेच लोक काम करतात. कशामध्ये, हे ऑप्शन्स मध्ये. आणि इंडियामध्ये मला तर असं वाटतं कोणी ऑप्शन्स बद्दल सांगत पण नाही याच्या बीटीसीच्या, आणि करत पण नाही कोणी. फ्युचर सगळ्यात बेस्ट आहे. ऑप्शन करताना तर फक्त ब्रोकरची मजा येईल, तुमची काहीच होणार नाही त्यामध्ये. चला डन, इतकं क्लिअर झालं. त्यानंतर हे आल्गो असेल, हे ऑफर असेल, हे मोर असेल, हे दिसते तुम्हाला, हे इथं चित्र वेगळे हालताय, हे फक्त तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी. आपलं काम काय, आपलं काम हे चार्ट सोबत हे ऑर्डर्स आणि थोडीशी सायकोलॉजी. मी तुम्हाला ती ट्रेन पण करून देईन माझ्याकडनं, एक एक्स्ट्रा तुम्हाला अर्धा तासाचं सायकोलॉजीचं पण लेक्चर घेऊन टाकतो, ते पण याच्यामध्ये होऊन जाईल. त्यानंतर इथं बघा, राईट हँड साईडला आपल्या कॉर्नर मध्ये जर बघितलं तुम्ही, इथं ऑप्शन आहे आपल्याला विकत घेण्याचं, बाय लॉंग सेल शॉर्ट. काय, बाय लॉंग सेल शॉर्ट, म्हणजे तुम्हाला जर वाटतंय, आता समजा बीटीसी म्हणजे काय, बिटकॉइन, इटीएच म्हणजे काय, इथेरियम, एसओएल म्हणजे काय, सोलाना. क्लिअर. आता सगळ्यात पहिलं लिव्हरेज किती यूज करायचं. हा रेकॉर्डिंग चालू आहे, भेटून जाईल सगळ्याला, टेन्शन घेऊ नका तुम्ही, रेकॉर्डिंग वगैरे शेअर करतो. सगळ्यात पहिलं काय, लिव्हरेज किती यूज करायचं. तर सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट आहे तुमचं नेचर काय, त्यावर पण डिपेंड करतं. कोणी कोणी म्हणतं सर 50x पुढे जायला नाही पाहिजे, 50x पुढे गेलं कॅपिटल 0 होतं. पण माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही जर कन्झर्वेटिव्ह नेचरचे असाल, जसं माझ्या कॅटेगरीमध्ये मोडतात, मी ट्राय करतो 25x 50x पुढे हात जातच नाही, कारण की ह्याच्या पलीकडे गेलं तर ट्रेड मॅनेज करता येत नाही आपल्याला. भले कॅपिटल 10,000 असू, 10 लाख असू, किंवा 10 करोड, कॅपिटल मॅनेज करता येत. त्यामुळे जर तुम्हाला सेफ साईड काम करायचे आणि कॅपिटल जर 0 होऊन घ्यायचं नसेल, इथं बघितलं ना तुम्ही किती एक्स लिव्हरेज भेटते, 200x. म्हणजे 1 लाख रुपयाच्या बेसिसवर 2 करोडचा माल उचलता येतोय. तुमच्याकडे जर 1 लाख रुपये टाकताय, 2 करोड रुपयाचा माल उचलताय, आणि 2 करोडला प्रॉफिट लॉस पण तेवढंच हेवी असेल. लॉस व्हायला तुम्हाला 5 मिनिट लागतील, प्रॉफिट भले 5-10 लाखाचं तुम्हाला 15 मिनिटात होऊन जाईल, पण लॉस सुद्धा तेवढाच फास्ट होईल. झाला लॉस, विदिन 2 to 3 मिनिट तुमचा अकाउंट लगेच ब्लो होऊन जाईल. ब्लो म्हणजे काय, 0 होऊन जाईल. त्यामुळे मी काय करेन, 50x पुढे कधीच पाय टाकणार नाही. 50x किती, 50x ला क्लिक करा. बरं ठीक आहे, तुमच्यावर डिपेंड असेल, तुम्हाला 25x वर कम्फर्टेबल आहे, 25x करा. पण मी सजेस्ट करेन, समजा लईच 25x कमी होते, 50x वर सेट करू शकता, आणि ह्याच्यावर ट्रेड करायचं तुम्हाला, आणि ज्याच्या पुढेकडे जात आहे. आणि इम्पॉर्टंट पॉईंट नोट डाऊन करा बरं का, तिथं नोट डाऊन करून घ्या, की इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणता सर लई ब्रोकरेज लागतं, ब्रोकरेजचं सांगतो, सोल्युशन पण देतो तुम्हाला 2-3. जर तुम्ही 50x पुढं, जर तुम्ही 50x पुढं लिव्हरेज यूज करताय, किंवा ते तुम्हाला भेटतंय मार्जिन, मार्जिन म्हणजे काय, ब्रोकरकडनं आपल्याला फ्रीचा पैसा वापरायला भेटतोय. माझ्याकडे 1 लाख आहे ना, ब्रोकर म्हणे एक काम कर, 2 करोड रुपयापर्यंत माल उचलू शकतोस तू. 2 करोड रुपयापर्यंत ऐकायला कसं वाटतंय कानाला, थोडस एनर्जी पण येते ना यार. 2 करोड म्हणल्यावर मी 2-3 दिवसात फॉर्च्युनर विकत घेईन, 2-3 ट्रेड चालले तर. पण ते दिसतं तेवढं सोपं नाहीये. चलतंय आपल्या साईडला एकदा, पण चुकीत जर राहिलो तर आपलं कॅपिटल विदिन फ्यू मिनिट 0 होऊन जाईल. क्लिअर, क्लिअर का, क्लिअर आहे का, एकदा सांगा तुम्ही किती एक्स यूज करणार तुम्ही सगळे इथं. मी सांगतो सगळं, कॅपिटल कमी असेल तर त्याचं पण रोड मॅप बनवून देतो तुम्हाला. फक्त 50x पुढे जाऊच नका. मी तर म्हणतो, तुम्हाला कुणी जरी म्हटलं की यार नाही 200x यूज कर, निर्मला सीतारामनचा कॉल आलता की नाही बाबा इथनं बीटीसी अप साईडला जाणार आहे, ट्रम्पनं कॉल केलाय, नाही बाबा 50x माझं लिमिट असेल, त्याच्या पलीकडे मी झोपी सुद्धा जाणार नाही. गेले तर विदिन फ्यू मिनिट्स तुम्हाला ब्रोकर कडनं मेसेज येईल, युअर पोझिशन इज लिक्विडेटेड. म्हणजे काय, तुमचं ती पोझिशन ब्रोकर काढून टाकन.
नाही नाही, ते ब्रोकरेज जास्त लागतं, त्याचं सोल्युशन तुम्हाला, टेन्शन घेऊ नका ना. हा 25x. आणि हे बघा, आता ब्रोकरेज कधी जास्त लागतं, आपण ज्या टायमाला मार्जिन जास्त यूज करतो. जर तुम्ही 200x वर यूज करताय, सगळ्यात पहिलं काय, 200x वरती इम्पॉर्टंट पॉईंट मध्ये नोट डाऊन करा. जर मी 200x यूज करतोय, 100x यूज करतोय किंवा 150x यूज करतोय, तर ब्रोकरेज मला खूप जास्त लागतं त्यामध्ये. ब्रोकरेज लागणार जास्त, तुम्ही काही करा, बाय करताना आणि सेल करताना जिथं तुम्हाला 100 ब्रोकरेज लागायचं, 200x यूज केलं का 500 ब्रोकरेज घेऊन चला डायरेक्ट. मी लिहून देतो तुम्हाला, 10,000च्या कॅपिटलला सुद्धा 1,000चं ब्रोकरेज लागेल जर तुम्ही 200x यूज केलं तर. किती यूज करायचे, 25x आणि जास्तीत जास्त 50x. इट डिपेंड्स ऑन मतलब तुम्ही कशा प्रकारचं, तुम्ही कन्झर्वेटिव्ह नेचर आहे, मॅनेज करू शकता, सायकोलॉजी कशी आहे, त्यावर ह्या दोघांमध्ये तुमचं काय असेल ते असेल. क्लिअर. आता हे झालं लिव्हरेजचं. लिव्हरेजचं वापस वापस विचारित बसू नका किती यूज करायचं सर. 25x ते 50x हे तुमच्या दोन कॅटेगरी राहतील. सगळं सांगू राव मार्केट लिमिट ऑर्डरचं. आता बघा, इथं खाली दिलेलं तुम्हाला मार्केट आणि लिमिट ऑर्डर. नेमकं आपल्याला ऑर्डर कोणत्या पंच करायच्या आहे बघा. समजा मला एक लॉट घ्यायचा आहे, बीटीसीचा एक लॉट परचेस करायचा आहे, आणि जर मी मार्केटवर पंच करतोय, डायरेक्ट मार्केटवर पंच करतो, जी प्राइस चालू आहे सध्या करंट बघा किती, 1,05,232 ह्या पॉईंटला परचेस होऊन जाणार. एक सेकंड, हे बघा, एक सेकंड, इथं बघा 50x लिव्हरेज घेतोय, एक लॉट घेतोय मी, एक लॉट, ते खूप कमी झालं, ते एक्सप्लेन करतो लॉट साईज किती काय घ्यायची, मी आपल्याला कॅल्क्युलेशन पण आहेत. समजा एक क्वांटिटी घेतोय मी, जी एक क्वांटिटी घेताना फंड किती लागतंय मला, फक्त $2. $2 मध्ये एक क्वांटिटी येते, आणि अवेलेबल मार्जिन तुम्हाला खाली दिसून जाईल, तुमचं काय असेल ते, तुमचं $100, $7,000, $700, तुमचं काय असेल ते दिसून जाईल. आता बाय करायचं मी जसं बटन दाबन, तुम्हाला तर एवढं माहितीये की जर मी एक लॉट मार्केटवर पंच करायला गेलो, जी चालू प्राइस आहे, जी करंट प्राइस चालू आहे, त्यावर तुमची ऑर्डर पंच होईल. आता बघा, बायच्या ऑप्शनवर क्लिक केलं तसं तुमच्या समोर एक पॅनल येईल, त्याच्यामध्ये काय विचारतोय, सध्याची करंट प्राइस काय चालू आहे, आणि इथं दिसते तुम्हाला एस्टिमेट एक्झिक्युशन प्राइस, म्हणजे काय, ह्या प्राइसला तुमची एक्झिक्यूट होऊ शकते किती, 1,00,000. हे बघा चेंज होतंय कंटिन्यू, माझं कर्सर त्यावर दिसतंय चेंज होतंय. आणि त्याच्या खाली काय इम्पॉर्टंट, इस्टिमेट लिक्विडेशन प्राइस, म्हणजे ह्या पॉईंटला ब्रोकर तुमचं बिगर विचारता काढून टाकेल ती पोझिशन. एवढा लॉस होत असेल तर ब्रोकर ते काय करेल, 1,03,448 जर तो खाली होतोय बीटीसी, आणि तुम्ही जर समजा स्टॉप लॉस नाही लावला, तर ते ब्रोकर बिगर विचारता काढून टाका. आता बघा मी मार्केटवर प्लेस केलं, चेक करा, ऑर्डर पण झाली, मार्केटवर जी चालू प्राइस आहे त्यावर माझी ऑर्डर पण झाली. क्लिअर, क्लिअर का. मार्केट ऑर्डरवर जर तुम्ही पंच करताय, जी चालू प्राइस आहे त्यावर तुमची ऑर्डर सरळ पंच होऊन तिथं कसलाही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. आता बघा पंच केलं, ते वरी चाललं तिकडनं. आणि त्यानंतर सेकंड एक ऑप्शन येते लिमिट ऑर्डरचं. आपल्याला इकडे जाऊ नका, मार्केट ऑनलीवर जाऊ नका, इथं काही खिचडी होऊन जाईल सगळी तुमच्या डोक्याची. सगळ्यात पहिली मग ऑर्डर कोणती आहे, मार्केट, आणि सेकंड कोणती आहे, लिमिट. ही आपल्याला यूज करायची. ट्राय करा 90% टाइम लिमिट प्राइस यूज करायची. इन केस जर बीटीसी मध्ये अचानक ब्रेकआउट येते, ब्रेकडाऊन येते, ते पुढे बघू आपण, तर त्या टायमाला तुम्ही मार्केट घेऊ शकता. मी पण मार्केटवर पंच करतो, जर मला असं वाटलं ना बीटीसी चांगली मूव देणार आहे तर मी पंच करतो मार्केटवर. पण जर आपल्याला वाटतं की आपलं एकदम स्लो अँड स्टडी चालू शकतं, तर मग लिमिट प्राइसवर कधीही ऑर्डर पंच करायची. कोणती, लिमिटवर तुम्हाला कधीही ऑर्डर पंच करायची. आता तुम्ही म्हणता लिमिट काय सेट करायचे, बघा प्राइस मनाने टाकत बसू नका. काय करा, इथं बेस्ट बिडचं ऑप्शन दिसतंय खाली, तुम्हाला याच्यावर क्लिक करत राहायचंय. समजा तुम्हाला ऑर्डर 2 मिनिटांनी टाकायची, त्याच्या पहिले 1 सेकंद क्लिक करा आधी. हे बघा प्राइस चेंज होती, इथे चेक करा किती, 1,05,345. आता मी काय केलं, वापस एकदा क्लिक केलंय, चेक करा चेंज झाली. म्हणजे सगळ्यात बेस्ट प्राइसला आपली ऑर्डर एक्झिक्यूट होईल. 1 मिनिट सांगा, इथं चेक करा, एक लॉट घ्यायचंय, हे चेक करा, आय थिंक ऑर्डर फिल झाली बघा, टाकल्या टाकल्या फिल झाली. आपण एक काम करू, थोडंसं खाली टाकू त्याला. हे बघा दिसतंय तुम्हाला, मी लिमिटवर टाकली. लिमिटवर म्हणजे काय, प्राइस जर इथे येते तर माझी ऑर्डर बेटर. आणि तुम्ही याला ड्रॅग अँड ड्रॉप पण करू शकता. बेस्ट पार्ट काय बघा, मला तुम्हाला वाटतंय ना ड्रॅग अँड ड्रॉप करायचंय, तेव्हा ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता. आता मला वाटतं ह्या पॉईंटला एंट्री भेटायला पाहिजे, मी तिथं ड्रॅग केलंय, चेक करा तिथं ऑर्डर माझी सबमिट झाली. त्यामुळं लिमिट प्राइस काय यूज करायची माहितीये का, एक फॉरेक्स मध्ये एक प्रॉब्लेम आहे माहितीये का तुम्हाला. आपल्या इंडियन मार्केटमध्ये हे नोट डाऊन करा बरं का, हे माहित नाही 90% लोकांना. आपल्या इंडियन मार्केटमध्ये सर्व कोणती कोणती ब्रोकरेज लागतं तुम्हाला, ते ट्रान्झॅक्शन चार्ज लागतंय, ब्रोकरेज लागतंय, गव्हर्नमेंटचे वेगळे चार्जेस असतात. पण याच्यामध्ये थोडंसं वेगळे, याच्यामध्ये मेकर आणि टेकर. इथे जर बघितलं तुम्ही, 1 सेकंद द्या, इथं कुठे गेलं ते ऑर्डरचं होतं, 1 सेकंड ऑप्शन, इथे चेक करा. हे बघा,
युअर फीस फॉर द सिलेक्टेड कॉन्ट्रॅक्ट, मेकरची किती आहे 0.02% आणि टेकरची किती आहे 0.05%. जर तुम्ही आता इथं इम्पॉर्टंट रोल स्टार्ट होतो बरं का, जर तुम्ही डायरेक्ट मार्केटवर ऑर्डर पंच करताय तर तशा टायमाला तुम्हाला ब्रोकरेज थोडं जास्त लागतं. समजा जिथं 200 रुपये लागायला पाहिजे तिथं 300 रुपये लागेल. कधी जर मी समजा डायरेक्ट मार्केट ऑर्डर काय करतोय पंच करतोय बघा, डायरेक्ट मार्केटवर पंच करून दिलं, मला जे ब्रोकरेज लागणार हे थोडं जास्त लागेल कधी पण. आपण काय म्हणतो इथं टेकर बनतोय, त्यामुळे आपल्याला ट्राय काय करायचं लिमिटर ऑर्डर पंच करायचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्रोकरेज मध्ये थोडीशी कटोती बघायला भेटेल. जिथं तुम्हाला 300 रुपयाचं ब्रोकरेज तिथं 170, 160, 150 रुपयाचं ब्रोकरेज लागू शकतं. म्हणजे एका ऑर्डरला नाही का आता हे एक क्वांटिटी मारतोय म्हणून नाही, मी जो नंबर यूज करतोय का 150, 200, 250 हा थोडासा राऊंड नंबर आहे, सगळ्याला समजून असा, नाही तर 2-3 रुपये बोलत बसला असतो. क्लिअर. लिमिट प्राइसवर कधी पंच करायचं. लिमिट प्राइस म्हणजे काय सांगू तुम्हाला, हे बघा आपल्याला एखादा शेअर 100 रुपयाला बाय करायचा, एकदम सिंपल आहे. आपल्याला एखादा कॉइन म्हणा, बिटकॉइन म्हणा 100 रुपयाला बाय करायचा आहे. तो थोडासा महाग आहे पण आपल्याला थोडंसं स्वस्त बाय करायचा, किती 99ला. तर ही झाली लिमिट ऑर्डर. आपण 99ची लिमिट ऑर्डर लावू शकतो. आपण लिमिट ऑर्डर अशी नका लावू का 102 रुपयाला, 103 रुपयाला, मग त्या टायमाला मार्केटवर पंच होती. समजा मला बीटीसी बाय करायचा ह्या पॉइंटला 1,00,000 किती 1,05,000च्या आसपास. आता बीटीसी थोडासा वरी गेलाय किती 300, 350 पॉईंट. तर मग 350 पॉईंट खालीची वाट बघायची. आता ही बघा ही ड्रॅग अँड ड्रॉपची ऑर्डर आहे का, एक सेकंड द्या. ही झाली लिमिट ऑर्डर. आपल्याला स्वस्त बाय करायचं असेल तर लिमिट ऑर्डर, आणि चालू प्राइसवर बाय करायचं. तुम्हाला खूप जास्त घाई आहे, तुम्हाला कुठेतरी जास्त फास्ट ट्रॅव्हल करायचं असेल, कुठं जायचंय तुमचं तुम्हाला माहिती आहे, मार्केट ऑर्डर पंच करा आणि ब्रोकरेज जास्त पे करा. क्लिअर. क्लिअर का. ती बाय बघा बाय अबोची ऑर्डर सांग का, हे बघा बेस्ट बीड लावून ठेवा आणि तुम्हाला त्यात एडिट करायचं असलं करू शकता ना. आणि हे बघा एक सेकंद द्या, तुम्हाला समजा ही मी एक नंबर टाकून दिलाय बघा इथं, किती इथे एक नंबर टाकून दिलाय रॅन्डम वाला. या पॉइंटला मला खाली जर येत असेल बिटकॉइन डिस्काउंट मध्ये बाय करायचा. आता बघा एक लॉट घ्यायचं, प्लेस केली ऑर्डर. आता इथं प्लेस केली ना, तुम्ही म्हणता सर इतर खूप दूर झाली, तर आपण आपल्याप्रमाणे काय करू शकतो, याला ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो. तुम्हाला वाटतंय ना एकदम जवळ ऑर्डर पण झाली पाहिजे, बघा मी काय केलंय, जिथं कॅन्डलचं तोंड आहे त्याच्या खाली नेले. झाली झाली का तिथं गेली काय हे चेक करा. हे दिसतंय तुम्हाला इथं 1,05,380 एक्झॅक्ट त्याच्या बाजूला गेलंय, म्हणजे त्याच्या खाली येते तर लगेच माझी ऑर्डर भेटून देणार. एक सेकंद बघा तिथं ऑर्डर भेटून, आता एक सेकंद द्या, एकच सेकंद. क्लिअर. मार्केट ऑर्डर खूप रिअरली यूज करायची, तर नोट डाऊन करा. तुम्ही जर म्हणताय ना भरपूर सर की मला लय ब्रोकरेज लागते जास्त, म्हणजे ऑर्डर पंच करायला गेलो तर ब्रोकरेज म्हणजे जिथं 100 रुपये तिथं 200-250 रुपये लागतात. का लागताय, कारण की तुम्ही मेकर टेकरचा डिफरन्स जाणून घेत नाही. इथं तुम्ही काय बनताय, सरळ तुम्ही इथं टेकर बनताय. डायरेक्ट मार्केटवर ऑर्डर पंच करा आणि जास्तीत जास्त ब्रोकरेज पे करा. आणि जर तुम्हाला कमी ब्रोकरेज पे करायचे, लिमिटमध्ये राहायचे, तर लिमिट ऑर्डर यूज करा. क्लिअर. हा सगळं सांगतो अजून तर सुरुवातच केली राव आपण. तुमचं कसं आहे माहितीये काय, पहिल्याच पॉईंटला सगळे पॉईंट कव्हर झाले पाहिजे, म्हणजे आता लगे ऑर्डर पण थोड्या स्ट्रॅटेजी पण जाऊन द्या राव, चलू द्या 4 दिवस, काय प्रॉब्लेम आहे तुमचं. थोडं काही जातंय, मी घेतोय म्हटल्यावर चलू द्या म्हणायला पाहिजे तुम्ही, तर सर दमचं घ्या म्हणा अजून. क्लिअर. सगळ्यात पहिलं ऑर्डरचं बघा, ऑर्डर पण झाली 4 ऑर्डर झाली इथं. आता ही इथंच पेंडिंग आहे, मी याला ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो. ऑर्डरचं क्लिअर झालं. आणि सेलचं पण तसंच आहे, काही डिफरन्स नाही. तुम्हाला असं वाटतंय बीटीसी खाली जाणार आहे, काहीच नाही, मार्केटवर पंच करू शकता किंवा एक तर लिमिट लावू शकता. आणि आता एक याच्यामध्ये लिमिट कशी लावणार आपण, लिमिट कशी लावणार, हे बघा इथनं खाली पडतोय बीटीसी, ह्या पॉइंटला बीटीसी, तर मला लिमिट ह्या इथली टाका लागेल थोडीशी हायस्ट प्राइसला, तर मग ऑर्डर तिथे आल्यानंतर पंच होईल. जर तुम्ही जर खालची टाकताय तर ऑर्डर लगेच पंच होऊन जाईल मार्केटवर. क्लिअर. टॅक्स हे बघा, टॅक्सचं 30% टॅक्स लागत नाही, माइंड मध्ये ते आणूच नका. 30% टॅक्स लागत कसाच नाही तुम्हाला. अरे आपण फ्युचर ऑप्शन मध्ये काम करतोय, आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतोय. पण जर तुम्ही स्पॉट मध्ये ट्रेडिंग करताय, आणि जे की पॉसिबल नाही इंडियामध्ये स्पॉट ट्रेडिंग कुणीच करत नाही. क्लिअर. इंडियामध्ये स्पॉट ट्रेडिंग कुणीच करत नाही. जर तुम्ही करत असताना इनकेस जर तुम्हाला एखादा डमी प्लॅटफॉर्म सापडलं किंवा तुम्ही एखादा ब्रोकरकडनं कॉन्टॅक्ट करून घेतलं, डायरेक्ट स्पॉटवर ट्रेड करताय बीटीसीच्या, डायरेक्ट बिटकॉइनच्या स्पॉटवर, तर मग तुम्हाला तिथं 30% टॅक्स द्यावा लागेल. समजा तुम्ही 10,000चं प्रॉफिट केलं बरं का, तर 10,000 मध्ये 3,000 रुपये तुम्हाला कोणाला गव्हर्नमेंटला पे करावं लागतील. तुम्ही म्हणता सर मला दुसऱ्या दिवशी 10,000 लॉस झाला, नाही तर लॉस मध्ये कॉम्पेन्सेट केलं जात नाही बरं का, कॉम्पेन्सेट केलं जातं फक्त. म्हणजे प्रॉफिट झालं ब्रोकरेज तुम्हाला ते 30% टॅक्स देणे. मात्र आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये ट्रेड करतोय, त्यामुळे असं माइंड मध्ये ठेवूच नका टॅक्स वगैरे लागेल. टॅक्स तुम्हाला 0% लागणार आहे, 0.
मग काय ते तुमचा बिझनेस इन्कम वाला. तुम्ही 16-17 लाखाच्या पुढे कॅटेगरी क्रॉस केली, मग तेव्हा तुम्हाला ते द्यावंच लागतं. ते कोणाला सुटत नाही, कुणी सुटू शकत नाही. जॉब करताय, बिझनेस छोटा मोठा, तरी पण चहा टपरी असेल तरी पण तिथं द्यावंच लागतोय. पण कधी जर तुम्ही फ्युचर ऑप्शन मध्ये करताय तर 0% लागतंय तुम्हाला. बिटकॉइन खरेदी करले टॅक्स लागतो. बिटकॉइन खरेदी करले टॅक्स लागतो. हा, मग तुम्ही स्पॉट ट्रेडिंग करत असाल तर मग तुम्हाला टॅक्स लागणार, त्याला कोणी काय करू शकते. हे ऑर्डरचं झालं. आता बघा, एक सेकंड, ही पोझिशन कॅन्सल करू द्या. हे बघा, आता मला याला स्टॉप लॉस लावायचा आहे. आता हे लॉस तर माझ्या लिमिटच्या बाहेर चालला असं समजून घ्या. मला काय करायचं, ह्या कॅन्डलच्या लोला स्टॉप लॉस लावायचा. कुठे एक्झॅक्ट ही कॅन्डल आहे का, हिच्या लोला स्टॉप लॉस लावायचा. इथं आपण काय करू शकतो, ही जी स्क्रीन आहे समोर दिसते, याला खाली स्क्रोल डाऊन करा. दिसते तुम्हाला बॉटमला इथं लॉट साईज दिसते तुम्हाला, नोशनल किती क्वांटिटी ते दिसतंय तुम्हाला, मार्जिन यूज केल्यामुळे दिसत असेल. आता इथे एक ऑप्शन आहे बघा, इथं प्रॉफिट लॉस दिसतंय तुम्हाला, युपीएनएल, आणि याच्या एक्झॅक्ट इथं मिडलला दिसतंय तुम्हाला टार्गेट अँड स्टॉप लॉस. ही इम्पॉर्टंट आहे बरं का. बिटकॉइन मध्ये बिटकॉइनचं कसं आहे सांगतो तुम्हाला, 24 आवर चालू आहे. म्हणजे सकाळी चालू आहे, दुपारी चालू आहे. मतलब त्याला सणवार काहीच नाही, याला ना क्रिसमस आहे, ना तुमची दिवाळी आहे, ना दसरा आहे, ना कधीच काय नाही याला. म्हणजे 24 आवर चालू आहे, मतलब दिवसातले सगळे मिनिट चालू आहे. वर्ष सगळे 365 दिवस चालू आहे. त्यामुळे काय होतंय, याला स्टॉप लॉस लावणं खूप गरजेचं आहे. काही काही लोक हेच विचार करतात की दिवसभर तर चालू आहे, मग आपण स्टॉप लॉस कशाला लावायचं. नाही, बीटीसी खूप जास्त व्हॉलटाईल आहे, इथिरियम पण व्हॉलटाईल आहे, इव्हन क्रिप्टो मार्केट सगळंच व्हॉलटाईल आहे. व्हॉलटाईल म्हणजे काय, अपसाईड किंवा डाऊनसाईड जाणार त्याला टाइम लागत नाही. त्यामुळे आपल्याला स्टॉप लॉस तरी कमीत कमी लावता आला पाहिजे. टार्गेटचा विचार न करू, टार्गेट ते तुमच्या स्किलवर डिपेंड असेल, किती किती होल्ड करायचं, किती काय करायचं, तिचं टेन्शन घेऊ नका. पण इथं दिसतं तुम्हाला मी काय केलंय, आता ही माझी स्क्रीन आहे, स्क्रीनला काय केलंय मी, खाली स्क्रोल डाऊन केलं, स्क्रोल डाऊन केलं दिसतंय तुम्हाला बीटीसी यूएसडी. इथं टार्गेट आणि स्टॉप लॉस टीपी आणि एसएल ऍड करायचं ऑप्शन आहे. एकदम इझी. आता बघा, सध्या एंट्री प्राइस कुठे माझी 1,05,300च्या आसपास काय असेल ती एंट्री पाहिजे. मी डाऊन केलेला, त्याच्यावर ऍडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. हे बघा, टेक प्रॉफिट, माझं म्हणणं आहे नाही लावलं तरी चावलं, कारण की संध्याकाळी काही कोणी झोपीत पोझिशन बिल्ड करत नाही, आणि करत असेल तर ते मग तुम्ही वेगळ्या झोन मध्ये काम करता. ट्राय करा स्टॉप लॉस लावायचं. कुठे हे बघा, वरच्या पडल्या टेक प्रॉफिट आहे, टेक प्रॉफिटचं पण सांगतो, स्टॉप लॉसचं बघा. आता सिंपल आहे, 1,05,000च्या पशी जर बीटीसी येतोय, किती, 1,05,000 येतोय, तर मला किती डॉलरचा लॉस होईल. इथं एक्झिट पीएनएल किती दिसतंय माझं, $1.5 आसपास लॉस होईल मला. ब्रोकरने दाखवून दिलं कितीपर्यंत लॉस होऊ शकतो. इथे चेंज करून बघा. एक काम करतो मी, किती डॉलरचा लॉस होईल आता, $1. म्हणजे तुम्ही याला इथं चेंज करू शकता. मी किती ठेवला, 1,05,000. आता कन्फर्म चेक करा, स्टॉप लॉस लागला. हे दिसतंय तुम्हाला इथं स्टॉप लॉस दिसतोय तुम्हाला. माझी एंट्री 4 लॉटची कुठे आहे, ह्या पॉईंटला सध्या काय असेल ते बघा, ब्रेक इव्हनला चालू आहे, आणि याच्या खाली स्टॉप लॉस कुठे लावलाय, इथे. आणि तुम्ही आता हे ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता. तुम्हाला हे कॅन्डलच्या लोला घ्यायचं, कॅन्डलच्या लोला घ्या. तुम्हाला असं वाटतंय नाही सर खूप मोठा झालाय तो, एक्झॅक्ट बॉटमला इथं घ्या, चिटकून घ्या. ड्रॅग अँड ड्रॉप म्हणजे काय, ह्या पट्टीवर क्लिक करून आपण त्याला ऍज पर मतलब तुमचं जसं असेल ते, तुमची स्ट्रॅटेजी असेल किंवा तुम्ही मी कन्सेप्ट सांगणार त्यानुसार तुम्ही टर्न अराउंड करू शकता. बघा, स्टॉप लॉस ह्या पॉईंटला घेतला, इथं जर येईन प्राइस तर मला तिथं काय लॉस होईल तर त्याप्रमाणे मला एक्झिट करणं. खाली गेलो, वापस एकदा मॉडिफायर क्लिक केलं, स्टॉप लॉस कुठे लावलाय मी, 1,05,000. आता याच्या प्राइस थोड्याशा मोठ्या आहेत बरं का. आता तुम्ही जे बिटकॉइन मध्ये ट्रेड करता का, 1,05,000, 1,07,000 हे प्राइस थोडे मोठे. आपल्या इंडियन मार्केटमध्ये कसं आहे, 24,500चा फूट घे रे, 24,300चा फूट घे रे, रिलायन्स 1,300 रुपये विकत घे रे, टाटा मोटर 700 रुपयाला गेले. ते थोडेसे आपल्याला आतापर्यंत हॅबिट झाली आहे, पण ह्याचे प्राइस परत आवची राहू. आणि काही काही तर प्राइस असे आहेत बरं का, $1 सुद्धा नाही, म्हणजे 0 पॉईंट मध्ये डायरेक्ट $1 सुद्धा प्राइस नाही. मग त्यामुळं थोडंसं तुम्हाला इथं ऍडजस्ट करायला 1-2-4 दिवस लागतील. किती, आता मला टार्गेट लावायचं 1,06,000च्या आसपास जातोय बीटीसी, तर मला माझं टार्गेट भेटलं पाहिजे. तर एकदम भारी काम आहे. ह्या ब्रोकरचं तेच भारी पार्ट आहे. आपल्या इंडियन मार्केटमध्ये नाही आले फॅसिलिटी अजून जास्तीत जास्त. हे बघा, दिसतंय तुम्हाला, एंट्री घेतली, स्टॉप लॉस माझा कुठे, ह्या कॅन्डलची इथं, आणि टार्गेट इथं. आता तुम्ही तुमच्या प्रमाणे टार्गेट कमी जास्त करू शकता, काय असेल ते तुमचं तुम्ही ठरवा, ते कसं काय. क्लिअर, एंट्री प्राइस आणि ते कसं लावणार तुम्ही. आता वापस एकदा सांगतोय मी, हे इम्पॉर्टंट आहे गोष्टी म्हणून. क्लिअर, हा कुठं पण मूव्ह करू शकतो, तुमच्यावर डिपेंड असेल.
तुम्ही तुमचे काय करा माहितीये का, डाऊट्स असू द्या फक्त सोबत. आता स्टार्ट केलं राव आपण, ते हँग पडण्याच्या नादामध्ये 15 मिनिटं स्टार्ट झाले, अजून तर आपल्याला खूप वेळ आहे. हे बघा मी काय केलोय, पोझिशन मध्ये एंट्री घेतली, 4 लॉट मी मार्केटवर पंच केले. ठीक आहे, लिमिटवर केले, मार्केटवर केले, काय असेल ते तुमचं ठरवा. तुम्ही म्हणता सर डायरेक्ट बाय सेल शिकवा लागले. नाही, आपलं प्रोजेक्शन बाकी, उद्या कन्सेप्ट घेणार आहे, स्ट्रॅटेजी सांगणार आहे. पहिलं तुम्हाला एकदा ऑर्डर कशा लावायची ते तर समजलं पाहिजे, गाडीची चावी कशी फिरवायची ते तर समजलं पाहिजे, नंतर गाडीच चालवता शिकूनच जाताल. क्लिअर. इथं मी काय करेल, ऍडवर क्लिक करेल. आता खाली स्टॉप लॉस दिसतोय, स्टॉप लॉसची प्राइस टाका. तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रमाणे. आता करंट प्राइस किती आहे बघा, एंट्री प्राइस किती आहे माझी, 1,05,345 ला एंट्री माझी. आणि सध्या करंट प्राइस कुठे, 1,05,400 दिसते तुम्हाला, मूव होते. आता मला स्टॉप लॉस कुठला लावायचा, 1,05,000च्या आसपास. आणि टार्गेट कुठे घ्यायचंय, 1,06,200च्या आसपास. क्लिअर. कितीला स्टॉप लॉस, टार्गेट डन, लागलं. दोन्ही पण स्क्रीनवर येऊन गेले. म्हणजे ह्या पॉईंटला जर बीटीसी टर्न करून येतोय, खाली येतोय फास्ट, तर आपल्या ह्या पॉईंटला आल्यानंतर आपला ब्रोकर तिथं आपली पोझिशन काढून टाकन. आणि त्या ठिकाणी जर इथनं फास्ट वरच्या साईडला जातोय, तरी पण आपली पोझिशन तिथं काढून टाकन तो. क्लिअर. हे झालं सगळ्यात पहिलं तुमचं टार्गेट, एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉसचं झालं. आणि याच्यामध्ये नेमकं इम्पॉर्टंट आहे, लॉट साईज किती घ्यायच्या. लॉट साईज बद्दल आहे का कन्फ्युजन. गणेश दादा आता झाला ना प्रॉब्लेम सॉल्व्ह, झाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह. नाही नाही नाही, हे तर ते इंट्राडे सारखं डिलिव्हरी वगैरे हे कन्सेप्ट नाही बरं का. प्लीज, ती इंट्राडे डिलिव्हरी, सीएनसी, कॅश अँड कॅरी हे कन्सेप्ट इकडे लागू होत नाही. हे इझी, याच्यात थोडंसं तुम्हाला समजायला 2-4 दिवस लागतील. क्लिअर. आता थोडंसं पुढे येऊ का, आता लॉट साईज कडे. आता इथं वही पेन काढायची गरज आहे बरं का. ऑप्शन मध्ये काम करताय तर प्रीमियम डीके 1000% होणार, त्याला कुणीच काही करू शकत नाही. प्रीमियम डीके हे फक्त ऑप्शन मध्ये लागू होतं. आपण जर फ्युचर्स मध्ये, मी कुठं ट्रेड केला हो, मी फ्युचर मध्ये घेतला. हे दिसतंय तुम्हाला फ्युचरचं नाव, याच्यावर क्लिक करा. इथं तुम्हाला तो विचारतोय बीटीसी मध्ये ट्रेड करायचंय, इथेरियम मध्ये करायचंय, सोलाना मध्ये करायचं, तुमच्यावर डिपेंड असाला. समजा इथेरियम मध्ये जाऊ आपण, सोडा आता इथेरियम मध्ये आलो मी. जसं तुम्ही क्लिक करता का, हे बघा चार्ट चेंज होता. मी सगळ्यात पहिले कुठे चेक केलं, बीटीसी मध्ये आपली पोझिशन सध्या रनिंग मध्ये. ठीक आहे, मला सोलानामध्ये ट्रेड करायचे. सोलाना, त्यांची नावं थोडीशी किचकट आहे बरं का, आपल्याला सवय ते रिलायन्स, एसबीआय, ऍक्सिस बँक, बँक निफ्टी, फिन निफ्टी ऐकायची, थोडेसे नाव वेगळे आहेत, ते थोडं ऍडजस्ट होऊन जाईल तुम्हाला 4-5 दिवसात. हे बघा चार्ट आला, टाइम फ्रेम पण सांगतो तुम्हाला. एंट्री एक्झिटला ऍज इट इज सेम पॅनल राहील तुम्हाला. फक्त तुम्ही तुमचं लिव्हरेज सेट करा 25x आणि 50x आसपास, त्याच्या पलीकडे जाऊ नका. त्याच्या पलीकडे जात आहे, ब्रोकरेज जास्त लागेल आणि सोबत कॅपिटल विदिन फ्यू मिनिट झिरो होईल. विदिन फ्यू मिनिट्स बरं का, 1 दिवस 2 दिवसचे गप्पा नाही करायचे, फ्यू मिनिट्स मध्ये कॅपिटलचा सुपडा सूप. त्यामुळं 50x वर राहील. तर आपण खेळामध्ये टिकून राहतो, आणि खेळामध्ये टिकून राहिला तुम्हाला तर माहिती, आज न उद्या आपल्याकडनं एक तरी 6 जाईल. त्यामुळे ट्राय करा 50x पर्यंतच लिमिट ठेवा. आता ह्या पॅनलमध्ये सगळं बघितलं आपण, फ्युचर बघितले, ऑप्शन्सच्या नादी लागत नाही. हे मार्केटचं सगळ्यात पहिलं ते झोमॅटो सारखं पॅनल बघितलं. हे बाकी कुठंच नादी लागू नका. ऍड फंडवर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट युपीआय तुमची युपीआय का तिथं टाका खाली, आणि पेमेंट एका मिनिटात ऍड होऊन जातं. नसेल तर मी उद्या काय करा, मला आठवण करा, ज्यांचं पेमेंट गुततंय का त्यांना मी सांगतो. पेमेंट गुतत नाही, पण ते काही जणांच्या बँका कोणत्या असतात माहिती का, बँक ऑफ महाराष्ट्र, ते लोकल बँक असतात त्यांच्यावर म्हणजे पेमेंटच जात नाही. माहितीये मला, हे प्रॉब्लेम मी फेस केले. मी विचारलं पण ब्रोकरला ह्या, ते म्हणजे तुमचे लोकल ब्रँच बँक्स वगैरे असतात का, ते कधी कधी ऍड होत नाही त्यामध्ये. इथपर्यंत क्लिअर झालं, ऑर्डरचं झालं. आता त्यानंतर आपण जातोय इम्पॉर्टंट पॉईंट कडे, नेमकं लॉट साईज किती घ्यायचा. आपल्या इंडियन मार्केटमध्ये कसं आहे तुम्हाला माहिती आहे, रिलायन्स मध्ये तुम्ही एक क्वांटिटी घेऊ शकता, 1000 घेऊ शकता. लॉट साईज आहे कशाची, बँक निफ्टीची पण लॉट साईज, आय थिंक बँक निफ्टीची 30ची लॉट साईज आहे ना, 30ची की 25ची बँक निफ्टीची, मी कारण ऑप्शन मध्ये काम नाही करत. हा, अनलिमिटेड ऑर्डर करू शकता. लिव्हरेज मध्ये काय आहे बघा, लिव्हरेज मध्ये एक प्रकारची लालच. लालच म्हणजे काय, आपल्याला ब्रोकरनी लालच दिलेली. ब्रोकरचं म्हणणं काय, तुम्ही जेवढे जास्त ट्रेडिंग करता तेवढा त्यांचा फायदा आहे. तर माझं सांगायचं काम काय, हे तुम्ही जेवढं जास्त लिव्हरेज कमी यूज करता तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. ते तुमच्यासाठी, कारण की बघा, जे दिसतं ना समोर तुमच्या फ्री मध्ये, ते तुमच्यासाठी नसतं, तो ट्रॅप असतो. तुम्ही जर 200x यूज करताय ना, तुम्हाला सांगा, मला एक मुलाचा कॉल आलता बघा, आय थिंक हे बीटीसी मध्ये तिने काहीतरी $40 काहीतरी 300 का $400 केले एका दिवसामध्ये, हे 200x लिव्हरेज यूज करून, आणि दुसऱ्या दिवशी कॅपिटल झिरो पण केलं. विदिन सेकंड कॅपिटल झिरो झालं. 200x यूज करून त्यांनी कॅपिटल किती $40 मोठं पण नेलं पण, आणि झिरो पण झालं. ते 200x यूज करायचंच कशाला मग. 200x यूज म्हणजे किती,
तुमच्याकडे 10,000 असेल तर तुम्ही जवळपास किती 20 लाखाचा माल घेताय. 20 लाखाचा 10,000 रुपयाच्या बेसिसवर 20 लाखाचा माल. आणि तुमच्याकडे 1 लाख असेल तर 2 करोडचा माल. आणि तुमच्याकडे 1 करोड असेल तर विचार करा किती रुपयाचा माल घेऊन जाताय तुम्ही. मग विचार करा की प्रॉफिट लॉस होईल किती फास्ट असेल ते. आपले लॉट्स एवढे मोठे येते मग प्रॉफिट पण फास्ट होईल आणि लॉस मग किती फास्ट होईल. आणि लॉस जर ऍक्सेप्ट नाही करता आला संपलं. विदिन फ्यू सेकंड कॅपिटल झिरो. क्लिअर. आता इथं थोडंसं लॉट साईजचं गणित आहे. तुम्ही काय करा. हा ते सांगतो मी तुम्हाला सगळं सगळं सांगतो. तुम्ही थोड्याने विचारा. आता लॉट साईजचं घेऊ का. आता इथं खाली असतंय ना नेमकं आपल्याला इथं क्वांटिटी किती घ्यायची हे दिसतंय तुम्हाला. हे विचारताय की दादानं क्वांटिटी किती घ्यायची तुम्हाला. आता इथपर्यंत ठीक झालं. तुम्ही मार्केटवर पंच करताय किंवा तुम्ही तुमची लिमिट ऑर्डर लावताय. तुम्हाला असं वाटतंय की नाही राव आता मला एंट्री घ्यायची. कधी कधी काय होतं माहितीये का बीटीसी मध्ये ब्रेकआउट ब्रेकडाऊन होता ना फास्ट. त्या टायमाला मार्केटवर मी पण पंच करतो कारण त्या टायमाला काही बघायची गरज नाही. कारण मला माहिती फास्ट मोमेंटम भेटते फास्ट प्रॉफिट भेटते मग बघायचं नाही. काय करायचं मार्केटवर क्लिक केलं मार्केटवर घेतोय पण इथं नेमकी क्वांटिटी किती घ्यायची कॅपिटल नुसार. आपल्याकडे कॅपिटल जर ठराविक आहे XYZ कॅपिटल आहे तर इथं किती घ्यायचे. आणि ते हे दिसतंय तुम्हाला इथं 0.0.01 BTC हे कन्फ्युजन करण्यासाठी. इथं कन्फ्युज होऊ नका. हे बघा एकदम इझी आहे तुम्हाला सांगतो. एक सेकंद. लॉट साईज बघा. जर तुमचं कॅपिटल हे नोट डाऊन करा बरं का. हे नोट डाऊन करायची गरज आहे. रिस्क मॅनेजमेंट स्वतः त्यामध्ये ऍड केलेलं आहे. असं नाही की रॅन्डमली कोणतं तरी तुम्हाला सांगतोय. जर तुमचं कॅपिटल 7 ते 10,000 रुपयाच्या मध्ये काय तुमचं कॅपिटल जर 7 ते 10,000 रुपयाच्या मध्ये तर तुम्हाला किती लॉट्स घ्यायचे 10. जर तुमचं कॅपिटल 7 ते 10,000 रुपयाच्या मध्ये तर तुम्हाला किती लॉट्स घ्यायची इथं 10 लॉट्स. यापुढे जायचं नाही. क्लिअर का. क्लिअर का. तुमचं किती 7 ते 10,000च्या मध्ये कॅपिटल आहे तुमचं. तुम्ही मला माहित नाही किती असेल तुम्ही म्हणता सर त्याच्यामध्ये तर मी 50 लॉट घेऊ शकतो. मी बघितलंय. नका घेऊ ते कुठाने करू नका. माझं काम आहे तुम्हाला गाईड करायचं. कॅपिटल तुमचं वाचलं पाहिजे काही काही लर्न करता आलं पाहिजे. हा ऍटिट्यूड ठेवा. किती 10 लॉट्स म्हणजे किती 0.01. हे 0.01 मी म्हणतो कन्फ्युजन करायचंच कशाला राव. हे बघा ना आपल्याला काही काही गोष्टी सोप्या दिल्यात ना. हे बघा सरळ आपण घास घेऊ शकतो ना. आता माझा कॅमेरा ऑफ आहे बघा. मी सेटअप पूर्ण गावाकडे तुम्हाला दाखवलं पण असतं. घास आपण सरळ घेऊ शकतो पण आपल्याला कानाच्या बाजूने फिरून घ्यायची गरज काय मग. माझं म्हणणं काय सरळ तिथं 10 लॉट्स घेऊ शकता. क्लिअर. त्याच ठिकाणी तुमचं कॅपिटल थोडंसं जास्त आहे. समजा तुम्ही 10 ते 15,000च्या रेंज मध्ये मोडताय. पहिलं पहिलं क्लिअर करतो एक सेकंद द्या. हे बघा तुमचं कॅपिटल किती आहे 7 ते 10,000च्या रेंज मध्ये मूव्ह करते. तर तुम्ही किती लॉट्स घेणार आहे फक्त इथं 10 लॉट्स. तर मग आता पॉइंट येतो बिटकॉइन समजा इथेरियमचं त्याचं कॅल्क्युलेशन मी केलेलं नाही बरं का. ती कॅल्क्युलेशन करायची आय थिंक बघतो मी तरी सापडलं तर. कारण मी जास्त बीटीसी मध्ये ट्रेड करतो कारण मला बीटीसीचे मोमेंटम आवडतात. हे बघा समजा 10 लॉट घेतले पण प्रॉफिट लॉस किती होईल सर ते पण आहे ना. बीटीसी इथनं किती वरी गेला मला किती प्रॉफिट होईल किती लॉस होईल हे समजलं पाहिजे. आता बघा जर मी 10 लॉट्स घेतोय माझ्याकडे कॅपिटल फिक्स आहे 7 ते 10,000च्या रेंज मध्ये आणि मी ते किती लॉट्स टाकले 10. तर बीटीसीनी जर 100 पॉईंट्स वरी गेली आणि बीटीसी साठी 100 पॉईंट्स वरी जाणं आणि खाली येणं म्हणजे काय माहितीये का बाय हात का केले. एका कॅन्डल मध्ये 100 पॉईंट अप डाऊन करू शकते ती. मी म्हणतो एक सेकंद तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. किती पॉईंट्स इथं चेक करा. इथं 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 चेक करा. इथं ही कॅन्डल किती पॉईंटची आहे 350 पॉईंटची. त्याच्या पहिले किती 250 पॉईंट. म्हणजे 100-150 पॉईंटची कॅन्डल बनवणं म्हणजे सगळ्यात इझी आहे बीटीसीला. काहीच प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही जर 10 लॉट्स घेताय इथं 10 लॉट्स घेताय तर बीटीसी 100 पॉईंट वरच्या साईडला जाते किंवा खाली येते तर तुम्हाला त्या अकॉर्डिंग $1 प्रॉफिट लॉस होऊ शकतं. किती बीटीसी तुम्ही इथं बाय केलं इथं इथे मी बाय केलं आणि बीटीसी जर वरच्या साईडला जातोय किती 100 पॉईंट फक्त 100 पॉईंट तर मला प्रॉफिट लॉस किती होईल $1 प्रॉफिट होईल. जर बीटीसी मी ज्या पॉईंटला घेतलंय त्यापासून जर 100 पॉईंट वरी जातोय तर बघा ना आत्ताच्या आत्ता 70 पॉईंट खाली आला बीटीसी आत्ताच्या आत्ता विदिन फ्यू सेकंड. म्हणजे 100 पॉईंट त्यासाठी बाय आता केले. इथे चेक करा विदिन फ्यू सेकंड किती जवळपास 150 पॉईंट खाली आलाय. त्यामुळं 10 क्वांटिटी घेता इथं हे दिसतं तुम्हाला किती घेतले मी हे कोणत्या साईडला बघा स्क्रीनच्या राईट हँड साईडला 10 क्वांटिटी घेतोय मी. तर त्याच्यामध्ये 100 पॉईंट बिटकॉइन मोमेंटम केली. आता बघा इथं किती समजा ह्या पॉईंटला घेतलं मी 100 पॉईंटची मोमेंटम होती माझ्या साईडला तर मला $1 प्रॉफिट होईल. आणि माझ्या अपोजिट जातोय बीटीसी समजा घेतल्यानंतर खाली पडतोय तर मला तिथं $1 लॉस सुद्धा होईल 100 पॉईंटला. क्लिअर. आता तुम्ही म्हणता सर माझं टार्गेट मग 1000 पॉईंटचं आहे. मी समजा ह्या पॉईंटला बाय केलं बीटीसी आणि माझं 1000 पॉईंटचं टार्गेट आहे आणि मी किती लॉट घेतलेत
10 लॉट्स घेतले तर माझं टार्गेट किती होईल? किती टार्गेट होईल? हा, किती टार्गेट होईल? जर मला 1000 पॉईंट घ्यायचे 10 क्वांटिटी सोबत तर मला किती प्रॉफिट होईल? 100 पॉईंटला $1 तर 1000 पॉईंट. नाही नाही नाही, ते आपल्या इंडियाच्या मध्ये सांगू नका, डॉलर मध्ये बोला. थोडासा पैसा डॉलर मध्ये कमावा राव. इंडियन रुपयामध्ये 850 रुपये. थोडं सांगायला पण बरं वाटत ना, मी डॉलर मध्ये कमवतो राव. तिकडे काय पण सांगायला $10. किती? $10. आणि त्या ठिकाणी जर तो 1000 पॉईंट खाली पडतोय किंवा मी 500 पॉईंटचा स्टॉप लॉस घेऊन चालतोय, मी तर कुठं बाय केलं बीटीसीला ह्या पॉईंटला, हे झालं माझं टार्गेट कोणतं? 1000 पॉईंटचं. तर माझा स्टॉप लॉस किती? थांबा तुम्हाला कन्फ्युजन करतो थोडासा, एक सेकंद द्या. 450, सॉरी किती, 450 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे बिटकॉईनचा. किती? आता इथं किती डॉलरचा लॉस होऊ शकतो एकदा मला सांगा बरं. लेट मी सी, किती डॉलरचा लॉस होईल मला 450 पॉईंट पडल्या खाली? मॅथ मध्ये सगळे स्ट्रॉंग दिसतात इथं. दिसतं तेवढं अवघड नाही. काही काही लॉट साईडला अवघड वाटतं ते बरं का. ते आहे बघा बिटकॉइन मध्ये, ते सॉरी आपलं फॉरेक्स मध्ये ते पिप्स वगैरे त्याने डोकं बंद होतं, पण इथं एवढं अवघड नाहीये. अगेन किती? मी 10 लॉट्स घेतोय, कॅपिटल माझं 7 ते 10. आता तुम्ही म्हणता सर इथं तर मला त्याच्या पार 20 पण लॉट्स घेता येते. घ्या ना मग, काही प्रॉब्लेम नाही. पण ते रिस्क मॅनेजमेंट गडबड होईल ना तिथे. रिस्क मॅनेजमेंट नावाचा कन्सेप्ट आहे. आता मी 10 लॉट घ्यायचे होते बरं का मला, मी 10 न घेता ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आलो मी. ट्रम्पचा एखादा ट्विट पाहिलं मी, ऑनलाईन जाऊन ट्विट पाहिलं तुम्ही ट्विटरवर जाऊन, मी तिथं 25 लॉट्स केले. ठीक आहे, केले, काही कोणी प्रॉब्लेम नाही, कोणी अडवणार नाही तुम्हाला. हे बघा 50 एकशे लिव्हरेज सोबत 25 लॉट्स इझिली आता. पण जर तो 100 पॉईंट खाली पडला तर $2.5 तुम्हाला लॉस होऊ शकतो. किती? आता पहिला आपण 10 लॉट घेतले त्याला किती? $1चा व्हायचा. 20 लॉट घेतले त्याला $2चा होईल. आता 25 घेतले म्हणजे किती? 1000 पॉईंट. आता एक मिनिट तुम्हाला विचारतो, ह्या पॉईंटला बिटकॉइन मी बाय केला, टार्गेट किती माझं त्यामध्ये? 1000 पॉईंटचं. आणि माझा स्टॉप लॉस किती त्यामध्ये? 500 पॉईंटचा. तर याच्यामध्ये मला एकदा एकाने सांगून द्या फक्त, प्रॉफिट किती डॉलरचं होईल आणि लॉस किती डॉलरचं होईल. आता 100 पॉईंटचा $2.5 प्रॉफिट लॉस होणार बरं का. 25 लॉट्स घेतलेत ना आपण, म्हणजे 100 पॉईंट बिटकॉइन वर जातोय तर मला $2.5 भेटतील. एक मिनिट चेक करून सांगा बरं. हो, होल्ड करू शकता. अहो मी म्हणतो ना, इंडियन मार्केटमध्ये डिलिव्हरी वर्ड कधी आला माहितीये का? इंडियन मार्केट 3:30 वाजता बंद होतं, त्यामुळे हे बंदच होत नाही. त्यामुळे डिलिव्हरी कधी आली तुमचं चलून देतात का? बंद होत नाही, याला सुट्टी फिट्टी काहीच नाही याच्यामध्ये. चुकताय चुकताय, भरपूर जण चुकताय याच्यामध्ये. मुकुंद दादा बरोबर सांगितले बघा, सागर शेठनं पण बरोबर सांगितले. $25 आपल्याला प्रॉफिट होईल, $12.5 आपल्याला लॉस होईल. आता तुम्ही म्हणता सर हे कसं काय? हे बघा, मी सगळ्यात पहिलं काय गणित केलं तर आपण, गणित काय होतं आपलं, की 10 लॉट्स मी विकत घेतले, तर 10 लॉट्सला मला, समजा एक सेकंद द्या, 100 पॉईंट बीटीसी मूव्ह करतोय अप साईड किंवा डाऊन साईडला, तर मला तिथे किती? $1 प्रॉफिट लॉस होईल. लयच बारीक पडले, एक सेकंद. हे बघा 10 लॉट्स घेतोय मी, किती? 10. तर 100 पॉईंट बिटकॉइन वरी जातोय किंवा 100 पॉईंट खाली येतोय, तर मला तिथे $1 प्रमाणे प्रॉफिट लॉस होईल, काय असेल तो. पण त्याच ठिकाणी मी आता गणित आहे, मॅथ आहे, एकदम इझी आहे. मी त्या ठिकाणी काय केलं? 25 लॉट घेतले. किती? 2.5 टाइम्स जास्त घेतले मी, माझ्या लिमिटपेक्षा पण जास्त, कॅपिटल कमी असून सुद्धा. देन किती? 100 पॉईंटला किती? 100 पॉईंटला आपल्याला $2.5 प्रॉफिट लॉस बघायला भेटेल तुम्हाला 25 लॉट सोबत. एक मिनिट, 2.5 राहिला आपलं तिथं. क्लिअर? 100 पॉईंट बिटकॉइन माझ्या साईडला गेला, $2.5 प्रॉफिट देऊन. 1000 पॉईंट गेला, $25 प्रॉफिट देऊन. 10,000 पॉईंट गेला, $250 प्रॉफिट देऊन. $250 म्हणजे जवळपास 20-21 हजार रुपयाचं प्रॉफिट होईल. पण पॉईंट काय तो, आपली जेवढे मतलब आथरून पण पाय पसरायचे आपल्याला, लिमिटच्या बाहेर गेलो कार्यक्रम फिक्स होणार. ही इंडियन मार्केटमध्ये, सॉरी हे मार्केटमध्ये सगळं लागू होतं. आथरून पण पाय पसरायचं, बाकी पर्सनल लाईफ मध्ये किती उड्या मारायच्या, किती ग्रोथ करायची करा, पण इथं तुम्हाला डिसिप्लिन फॉलो करणे. क्लिअर? सगळ्यात पहिला टर्म झाला. पण त्याच ठिकाणी जर तुमचं कॅपिटल थोडंसं जास्त आहे, हे इम्पॉर्टंट आहे बरं का. आता समजून घ्या की सर ह्याचा काय संबंध आला, इथं सगळ्यात जास्त लोक चुकतात. हे प्राइस ऍक्शन तर लहानातल्या लहान जणांना माहितीये, कॅन्डलस्टिक माहितीये, सपोर्टेशन्स माहितीये, पण हे लॉट साईज चुकल्यामुळे काही जण
माहित असून सुद्धा लॉस करताय. सगळ्यात पहिलं क्लिअर झालं तुम्हाला? सगळ्यात पहिला टर्म क्लिअर झाला का? ओके डन. आता सेकंड येते. तर ठीक आहे, तुमचं कॅपिटल थोडंसं जास्त आहे. तुमचं कॅपिटल 10 ते 15,000 मध्ये रेंज मध्ये 12,000 रुपयाचं कॅपिटल आहे. तर मग किती लॉट्स घेऊ शकता तुम्ही? हे बघा, जर तुमचं कॅपिटल 10 ते 15,000च्या रेंज मध्ये, 15, 13,000 आहे, 14,000 आहे, 15,000 मॅक्स टू मॅक्स आहे, तर तुम्ही तिथे किती 50 लॉट्स घेऊ शकता. इथं आता मला 50 लॉट्स येणार नाही, इथं कॅपिटल किती इथं कमी आहे. एक सेकंद द्या. किती 50 लॉट्स घेऊ शकता तुम्ही. 50 मॅक्स घ्यायचे, 40 घ्या, 30 घ्या, 20 घ्या, चालेल मला, पण 50च्या पलीकडे हात जाऊन द्यायची नाही आपली कोणत्या हालतीत. क्लिअर? 50 $50 म्हणजे 50 लॉटच्या पुढे कोणत्या हालतीत जायचं नाही आपल्याला. आता मग 50 लॉट घेतो मी, हे जे 50 लॉट घेतो याच्यात प्रॉफिट लॉस कसं आहे हे बघा. प्रत्येक 100 पॉईंटच्या मोमेंटमला $5 तुम्हाला प्रॉफिट लॉस बघायला भेटेल. बिटकॉइन 1,000 पॉईंट वर गेला तर $50 म्हणजे किती, जवळपास 4,400 रुपयाचं प्रॉफिट तुम्हाला बघायला भेटेल. पण 100 पॉईंट खाली येत असेल तर $5 लॉस होतो. होईल. हे बघा, लॉट्स किती घेतोय मी? 50 लॉट्स घेतोय. कॅपिटल किती माझं? 10K. 10K मध्ये एकदम चिटकून नाही पाहिजे बरं का. 10K थोडंफार जास्त असू द्या, 10, 12, 15 असं काहीतरी ठेवा. कॅपिटल किती ठेवलं मी? 10 ते 15,000च्या रेंज मध्ये. आता 100 पॉईंट जर बिटकॉइन अप किंवा डाऊन कसाही जातोय तो, तर तुम्हाला पर त्याला किती होईल प्रॉफिट? $5 प्रॉफिट किंवा $5 तुम्हाला तिथं लॉस बघायला भेटेल. इथं क्लिअर? 50 लॉट घेतोय मी, 100 पॉईंट बिटकॉइन खाली पडला तर मला $5 लॉस होईल. पण 100 पॉईंट वर गेला तर $5 प्रॉफिट पण होईल. आणि 1,000 पॉईंट वर गेला, 1,000 पॉईंट वर गेला तर किती होईल? 1,000 पॉईंट जर वरी गेला तर मला किती प्रॉफिट होईल? आताच्या नुसार लॉट नुसार बरं का, आताच्या लॉट $50 प्रॉफिट बघायला भेटेल. पण खाली आलं 500 पॉईंट तर आपल्याला तिथं $25 लॉस सुद्धा द्यावा लागेल. क्लिअर? आणि एक जणांनी विचारलं सर 2-3 हजार होती ट्रेडिंग, कोण म्हणतं 2-3 हजार सगळी दुनिया असती, सगळे खटके असतात. पण माझं म्हणणं काय, हे एक सिस्टमॅटिक अप्रोच झालाय. नाहीतर 500 रुपयांनी करता येईल का सर, 20 रुपयांनी करता येईल का सर? हे बघा, सिस्टमॅटिक अप्रोच जर फॉलो केला तर थोडेसे रिझल्ट चांगले येतात. नाहीतर 1,000 रुपये आणायचे, 1,000 रुपये उडायचे, प्रत्येक दिवशी 1,000 रुपये आणण्यापेक्षा 9-10 हजार रुपये आणले तर आपल्याला एक सिस्टम फॉलो करायला जमतं, सगळं प्रोसेस थ्रू जायला जमतं. नाहीतर आपण 1,000 रुपये आज लॉस करायचा, उद्या 2,000चा करायचा, कुठून तरी कॅपिटल जुगाड करायचं, परवा दिवशी 3,000चा करायचा. मग याच्यामध्ये काय होतं माहिती का, ऍट द एंड आपण 10,000 तसंही लॉस करतोय. मग एक काम करा, 10,000चं पूर्ण कॅपिटल टाका, त्याला पूर्ण रोज, मग त्यांनी फॉलो करा. मग त्यांनी तुम्हाला इझी पण राहील. कारण की जर तुम्हाला अर्धा डॉलरचं प्रॉफिट लॉस होत असेल तर काय इमोशन्स तरी राहते करावं तिथं. 40-42 रुपयाच्या प्रॉफिट लॉसला काय होणार बरं तुम्हाला? तुम्ही म्हणता सर तुम्ही म्हणता सर तुम्ही लय श्रीमंत आहे, आम्ही गरीब, तसं नसतं राव. 40-50 रुपये आज कोणाकडे पण आहेत. त्यामुळे ट्राय करा कॅपिटल सर्टन अमाऊंटला ठेवा, जेणेकरून तुम्हाला रूल्स फॉलो करता येतील. नाहीतर बघा, तुम्ही 500 रुपयापासून पण करू शकता. 200x लिव्हरेजचा घ्या आणि चलू नदान का. क्लिअर? पण त्याच ठिकाणी जर तुमचं कॅपिटल 25,000च्या पुढे असेल आणि 35K आतमध्ये असेल, किती 25,000च्या पुढं, आणि यार टाकतो रेकॉर्डिंग, टाकतो, टेन्शन ना घेऊ. 25,000च्या पुढं आणि 35,000च्या आतमध्ये, तर मी किती लॉट्स यूज करेन? 0.1 म्हणजे किती? 100 लॉट्स. आता हे गणित सगळ्याला समजलं असेल. हे बघा, किती 100 लॉट्स घेतोय मी तिथं, 25,000च्या पुढे कॅपिटल माझं आणि 30,000च्या आतमध्ये, तर मी किती घेतोय? 100 लॉट्स म्हणजे किती? 0.1. 100 लॉट्स घेतोय म्हणजे 0.1 घेतोय. तर मग सिंपल याच्यामध्ये बिटकॉइन 100 पॉईंट खाली पडला किंवा 100 पॉईंट वर गेला, $10 प्रॉफिट लॉस घेऊन चालायचं. तुम्हाला इथं लिहून देतो, तुम्हाला थोडंसं इझी राहील. बघा, आपण काय करतोय, कॅपिटल घेतलंय 25K to 35K रेंज मध्ये. आपण हे किती घेतोय, लॉट्स किती घेतोय?
100 घेतोय. तुम्ही म्हणता सर 100 कंपल्सरीच घ्यायचे का? आता बघा थोडासा कॉमन सेन्स वापरा तुमचा. तुम्ही 22 पण घेऊ शकता, 27 पण घेऊ शकता. मी मॅक्सिमम नंबर सांगितलं तुम्हाला. तो मॅक्सिमम का ह्याच्या पुढे जर गेले तर मग तुम्हाला तो मॅनेज होणार नाही लॉट साईज. मॅनेज होणार नाही म्हणजे काय, प्रॉफिट लॉस खूप मोठं होईल साईज पेक्षा पण. 25,000 कॅपिटल तुम्ही 5,000 प्रॉफिट पण घेऊ शकता, पण लॉस पण तेवढाच होईल ना. त्यामुळे मी हे जे लॉट साईज सांगतोय तो मॅनेज करता येणार सांगतोय. क्लिअर? आता 100 लॉट्स घेतोय मी, तर मग बीटीसी अप किंवा डाऊन जातोय किती पॉईंट न? 100 पॉइंट्स न. तर मला इथं किती $10 प्रत्येक 100 पॉइंटला प्रॉफिट लॉस बघायला भेटेल. किती? $10. 1,000 पॉईंट जर बीटीसी केला, 8,500 रुपये झाले तुमचे. पण त्या ठिकाणी जर 1,000 पॉईंट खाल्ले, 8,500 रुपये गेले तुमचे. क्लिअर? एवढा मोठा स्टॉप लॉस ठेवायची गरज नाही. आपण जसं जसं पुढे जातो तसं तुम्हाला क्लिअर होईल. पण एक सांगतोय तुम्हाला जस्ट नंबर म्हणून तुमच्या माइंडमध्ये फिट व्हा म्हणून. एवढा मोठा स्टॉप लॉस कुणी ठेवत नाही 1-2 हजार पॉईंटचा. आपल्याला जास्तीत जास्त 200-300 पॉईंट रोज काम करायचे. क्लिअर? 25-30 हजार 35,000 कॅपिटल आहे. 100 लॉट्स घेऊ शकता मॅक्झिमम. मॅक्झिमम नंबर दिलाय बरं का. तुम्ही 20 पण घेऊ शकता, मी तुम्हाला अडवलेलं नाहीये. फक्त एक तुम्हाला बाउंड्री दिली, याच्या आतमध्येच काय ते काम करा. मग 100 पॉईंट्सला $10 प्रॉफिट आणि $10 लॉस तुम्ही घेऊ शकता. क्लिअर? हा, एक लॉट खूप कमी झाला बरं का. अगेन तुम्हाला सांगतोय, एक लॉट कमी झाला. कमीत कमी 2-3 तरी लॉट घ्या. आता तुम्ही म्हणता माझ्यासोबतच भांडण करत बसा सर, एकच लॉट घ्यायचा, मग काय करायचं? तुम्ही तुमचं बघून घ्या. मी सांगतोय 2-3 घ्या कमीत कमी, कारण की थोडेसे इमोशन्स पण आले पाहिजे का नाही राव. मग ऍट द एंड $1 सुद्धा प्रॉफिट लॉस होत नसेल तर आपण मग शिकणार कधी? आणि 2-3 हजारापासून श्रीमंत होत नाही बरं का. फ्रॉम 2 to 3K काय होत नाही. तसं माइंड मध्ये ठेवू नका. फक्त ते स्वतः मनात सांत्वन येते, जे आहे ते सांगतोय. मला याचं काय तुम्ही याच्याकडून पैसे घेतलेले नाही. क्लिअर? क्लिअर एक ते सांगा फक्त एकदा. हे तिन्ही पण लॉट साईज क्लिअर झालं तुम्हाला? मला सांगा राव कमेंट बॉक्स मध्ये. त्या टायमाला इंटरनेट गायब झालं, काय इंटरनेट म्हणतो आपलं प्रॉब्लेम आलता. पर कमेंट बॉक्स मध्ये पार ते थमवाकडे तिकडे टाकू टाकू बेजारी झाली. आणि आता इथं बोलतोय तर बाकी तिकडे झोपून पण घेतलेले अर्ध्याच्यावर लोकांना. आता बोला की इथं. काय करता आता, कलाकारी असते. आणि तुम्ही पॉईंट्स नोट डाऊन करा बरं का. मी तुमच्याकडे रेकॉर्डिंग देतोय, पण तरी पण आपले आपले पॉईंट्स असणं गरजेचं आहे. तुम्ही जे नोट डाऊन करता का, हे तुम्हाला एक मेंटल फ्रेमवर्क होऊन जातं. आता इथपर्यंत 100 लॉट्स पर्यंत घेऊ शकता तुम्ही. एक पूर्ण बीटीसी पण घेऊ शकता. 1,000चा पण एक लॉट घेऊ शकता. किती? 1,000चा एक लॉट घेऊ शकता. पण ते सध्या नाही. जेव्हा कॅपिटल तुमचं 1 लाखाच्या पुढे टच होईल त्या टायमाला घेऊ शकता. मी पण सध्या सांगू तुम्हाला 300-400च्या आसपास मॅक्स घेऊन झालोय. कारण की मला इंडियन मार्केटची हॅबिट आहे. मी काय कधी जास्त क्रिप्टोमध्ये काम केलं. 300-400 पर्यंत मी लॉट साईज ठेवतो. मला काय ऍक्सेप्ट होतो. मला 10-5 हजार प्रॉफिट झाला किंवा 10-5 हजार लॉस झाला, मला त्याने काही फरक पडत नाही. मी त्यामुळे 1,000च्या पैसे जायचं असेल तर थोडंसं दिवस थांबा. 1 लाखाच्या पुढे कॅपिटल असेल तर मग जाऊ शकता, पण सध्या तरी नाही. क्लिअर?1:8 चालतंय, काही इश्यू नाही. अवरेज होते का त्या येते. हा, आता एक जण विचारत होता की सर इंडियन मार्केट सारखं याला आपण पोझिशन घरी घेऊन जाऊ शकतो का? याच्यामध्ये आपल्याला इंट्राडे ऑप्शन आहे का? याच्यामध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकता का? याच्यामध्ये तुम्हाला इंट्राडे करायचे, स्विंग ट्रेडिंग करायचे, स्कॅल्पिंग करायची, याच्यामध्ये तुम्हाला तिथं कुठंच विचारलं नाही. इथं विचारलंय तुम्हाला लिव्हरेज विचारलंय आणि कोणती ऑर्डर घ्यायची ते विचारलंय. म्हणजे काय, हे मार्केट बंदच होत नाही. एक विचार करा, आपलं इंडियन मार्केट 7:15 ओपन होतं. किती बंद होतं? 3:30ला बंद होतं. मग 3:30च्या पुढे जर आपल्या एखादी ऑर्डर घरी घेऊन जायची असेल, आपण मग काय करतो? पोझिशनल ऑर्डर घेतो तिथं. पोझिशनल म्हणा किंवा तुम्ही डिलिव्हरी घेता किंवा सीएनसी कॅश अँड कॅरी करता. पण इथं तुमचं हे मार्केट बंदच होत नाही. जे आताही चालू आहे, तुम्ही आज आहे तरी पण चालू आहे, तुम्ही उद्या तर नसले तरी इथं तरी पण हे चालू आहे मार्केट. तुम्ही म्हणता सर क्रिसमसच्या दिवशी बंद असेल, नाही, त्या दिवशी पण चालू आहे. तुम्ही म्हणता सर दिवाळीच्या दिवशी तरी बंद पाहिजे, एवढा मोठा फेस्टिवल, नाही, काही संबंध नाही त्याचा. हे वर्षभर चालू राहतं आणि 1 मिनिट सुद्धा बंद होत नाही. मग तुम्ही विचार करा, मग काय करायची डिलिव्हरी ऑप्शन, काय काय करायची, काही गरज नाही. तुम्ही तुमची ऑर्डर सर्व कोणत्या आहेत, मार्केटवर घ्या किंवा लिमिटवर घ्या. तुम्हाला जर ब्रोकरेज कमी करायचं असेल थोडंफार, तर लिमिट ऑर्डर यूज करा. आणि जर तुम्हाला असं वाटतं की सर ही ऑपॉर्च्युनिटी इम्पॉर्टंट आहे आणि मला इथं जास्त टाइमपास नाही करायचा, मार्केटवर घेऊ शकता. लॉट साईज सांगितली तुम्हाला, 10च्या पुढे जाऊ नका. जर तुम्ही खूपच तुमचं कॅपिटल किती 5 ते 10 हजाराच्या आसपास, 10 हजाराच्या आतमध्ये समजून घ्या, तर 10 लॉट्सनी काम करा. कॅपिटल तुमचं थोडंसं चांगलं झालंय.
समजा कॅपिटल तुमचं गेलं समजा 20,000च्या आसपास, 50 लॉट घेऊ शकता. क्लिअर. आणि कॅपिटल तुमचं त्यापेक्षा पण जास्त, मग तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग वाढू शकता. ही तर क्लिअर झालं. तुम्हाला सर हे बाजूबाजूचे जे बारीक बारीक इकडे दिसतात हे काय, हे बघा, हे मार्केट डेप्थ आपल्या भाषेमध्ये, पण याचा आपल्याशी काही संबंध नाही. हे दिसते तुम्हाला रेड ग्रीन आणि खाली रेड, हे फक्त तुमच्या ते काय म्हणतात त्याला फॅन्सी आयटम येतो. तिने तुम्हाला काहीच इफेक्ट होणार नाही, तुम्हाला कसला मदत होणार नाही, फक्त एक फॅन्सी आयटम झालाय तो की ब्रोकरचं काम होतं द्यायचं का, कारण की प्लॅटफॉर्म चांगलं दिसलं पाहिजे, मग तिने दिलंय. तुम्ही तर कन्फ्युजन करून घेऊ नका. क्लिअर. हे आपलं काही काम नाही त्याची. हे बघा, बघा रिक्स रिवॉर्ड रेशो पण बाकी आपला, सगळी दुनिया बाकी आहे. अजून तर मी म्हणतो ना, अजून तर गाडी कशी स्टार्ट करायची ते सुद्धा शिकविल नाही. पण तुमचा लगे हात असा की सर मला कट मारायचा गाडीला, कसं मारा ते सांगा. दोन दोन मिनिटं दम घ्या की राव. कमेंट बॉक्स मी ऑन ठेवत नाही, पण मला पण मजा येते कधी कधी कमेंट वाचायला, कारण की त्यांचे कमेंट बघून थोडंसं इकडे पण मला पण वाटतं की चला शिकवतो मी पोरांना. इम्पॉर्टंट पॉईंट होता राव. बाय लॉंग काय आहे ते ऑप्शन. बाय लॉंग म्हणजे आपण ऑर्डर घेतोय, तुम्हाला जर एखादा वाटतंय की बिटकॉइन वरी जाणार आहे, आता एकच सेकंद द्या, ही खिचडी काढून टाकतो राव ही पहिली. मार्केटवर क्लोज करतोय बरं का. आता मला समजून मोठा लॉस झाला, मार्केटवर बंद केला तो, जे होईल ते बघून घेऊ. आता बघा, आता इथं मी ड्रॉ करतो. ऍज पर लिक्विडिटी कन्सेप्ट हा एक माझ्यासाठी बाय साईडचा ट्रेड आहे. इथं जर मला दिसतोय की एखादी बुलिश कॅन्डल बनते, तर मी इथं बाय करणार. इथं बुलिश कॅन्डल बनल्यावर मी बाय करेन. मग बाय करायचं म्हणल्यावर मग आपल्याला इथं काही काही करंट ऍक्टिव्हिटी ब्रोकर आपल्यासाठी जसा विचार करणं आपण माइंडमध्ये की यार बिटकॉइन मला इथं बाय करायचं. बिटकॉइन काय, बीटीसी यूएसडी म्हणजे काय, बिटकॉइन सिंपल भाषेमध्ये बाय करायचं. मग माझ्यासाठी ब्रोकर ऑटोमॅटिकली बाय करेन का, किंवा आपण एवढे मोठे लागून गेलो, मग आपल्याला त्यासाठी एफर्ट्स टाकायचे. एफर्ट्स कसे टाकायचे, हे कर्सर इकडे घ्यायचे, बाय लॉंग ऑप्शन दिसते, याच्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचं लिव्हरेज किती सेट करायचंय, 50x पुढे जाऊन देऊ नका. तुम्ही म्हणता सर 25x घ्यायला काय प्रॉब्लेम, घ्या की राव, उलट चांगलं आहे, खरंच चांगलं आहे ते. 25x ते 50x मॅक्स राहिलं. क्लिअर. त्यानंतर लॉट साईज तुम्ही तुमच्या कॅपिटल नुसार डिसाईड करा. कॅपिटल किती तुमचं, समजा कॅपिटल माझं व्हॅरी करतं समजा 10,000च्या आतमध्ये, 10 लॉट्स घ्या, जास्तच्या पुढे डोकं लावूच नका. क्लिअर. आणि इथं बाय ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता. हे बघा, एक सेकंद दिली, मार्केटवर पंच केली, मला एकदम गडबड आहे, मला अर्जंटमध्ये बाय करायचं, मी पंच केली, एक सेकंदात पंच झाली, ऑर्डर दिसते तुम्हाला. मार्केटवर म्हणजे काय, ऍज इट इज जी प्राइस चालू आहे मला त्यावर ऑर्डर पंच झाली. क्लिअर. आता क्लिअर काय, घेऊन राहू आपण, न्यूजचं पण घेऊ, सगळी दुनिया घेऊ. तुम्ही फक्त ऍबसेंट राहू नका कुठं. लॅपटॉपनं काय केलंय कोण, मला बघा लॅपटॉपवरचे जेवढे डिस्कनेक्ट झालेत का लोक, आता बघा ना किती परफेक्ट वर्क करत आहे. परफेक्ट. हा. आता आपण थोडस याच्याकडे जाऊ. तुम्ही जर म्हणता इथेरियम मध्ये काम करायचं सर, हे बघा, इथेरियमची लॉट साईज थोडंसं कॅल्क्युलेट करणं अवघड आहे. मी 2-3 वेळा ट्राय पण केलं, कन्फ्युजन जास्त होतं, त्यामध्ये काही भेटत नाही. आता समजा इथेरियम आहे, हे पण सेम आहे, बिटकॉइन सारखा जे कॉइन आहे हा सुद्धा, याच्यामध्ये तुम्ही प्राइस ऍक्शनच्या बेसिसवर ट्रेड करू शकताय. बघा, मी एक तुम्हाला शब्द सांगू शकतो, प्राइस ऍक्शनला तोड नाही. याच्यामध्ये तोड म्हणजे काय, तुम्ही जेव्हा बॅक टेस्ट करता का, तुम्ही स्वतः फॅन होऊन जाता. फॅन म्हणजे तुम्ही म्हणता की सर आता पण इंडियन मार्केटमध्ये आमचे सपोर्ट ब्रेकच होत राहिला, रेजिस्टन्स तुटतच राहिला, पण ह्याच्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स असेल, कॅन्डलस्टिक, ट्रेंड लाईन, ह्या कन्सेप्टला लय रिस्पेक्ट दिली जाते, लय आतीच्या माती. आता तुम्हाला दाखवून पण ते आपल्या उद्याचं सेशन आहे त्या टाइम मध्ये. आता बघा, इथेरियम मध्ये लॉट साईज किती घ्यायची, हे बघा, इथेरियम मध्ये काय करा, 25x काय करायचं, इथं चेक करा, 25x ते 50x, याला काही चेंज आउट नाही करायचे. इथं दिसते तुम्हाला, हे बघा बिटकॉइनचं सांगितलं, कारण बिटकॉइन मध्ये मला माहिती आहे 99% लोक बिटकॉइन मध्ये ट्रेड करतात, आणि तिची गरज होती म्हणून मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलं. आता इथेरियम मध्ये ट्रेड घ्यायचा, इथं दिसते तुम्हाला लिमिट मार्केट ऍज इट इज, ह्याला काही चेंज नाही आपल्याला, बाय लॉंग त्याचे की आपण याला बाय करतोय असं. इथं 25x दिसते तुम्हाला, किती, 25x वर क्लिक करायचे. कॅपिटल तुमचं 1 करोड असू, 2 करोड असू, 1 लाख असू, 10,000 असू, 2,000 असू, 2,325 रुपये असू, किती लॉट घ्यायचे, 25 ऑप्शन दिसते तुम्हाला इथं. दिसते 10%, 25%, 100%, 75%, 50%, म्हणजे आपण किती आपल्या पूर्ण कॅपिटलच्या रिस्क मॅनेजमेंट प्रमाणे फक्त 25% क्वांटिटी घेतोय. किती, 25x फक्त आपण तिथं आपल्या क्वांटिटी घेतोय. ह्याला कसला चेंज नाही करायचंय. मी हेच फॉर्म्युला यूज करतो. इथेरियम म्हणजे मला समजा ट्रेड घ्यायचा बरं का, इथं हे लिक्विडिटी ग्रॅब होती माझ्यासाठी,
लिक्विडिटी ग्रॅप झाली, मला इथं बाय करायचं होतं, मी तर लॉट साईज नसतं कॅल्क्युलेट करत बसलं, मी काय केलं असतं 25 वर क्लिक केलं असतं, बाय ऑप्शन डन, ऑर्डर पंच. क्लिअर. आणि तुम्ही म्हणता सर सोलाना मध्ये कसं करायचं, सेम एज इट इज. सोलानावर क्लिक केलं, सोलानाचा चार्ट ओपन झालाय माझ्या समोर, हे बघा सोलानाचा चार्ट ओपन झालाय. आता मला असं वाटतं की हा रेजिस्टन्स पॉईंट आहे, हा रेजिस्टन्स पॉईंट बसणं हा तुमचा सोलाना वरच्या साईडला जाऊ शकतो शार्पली किंवा खाली येऊ शकतो. तर बघा 25x तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला असं वाटतं खाली जाणार आहे सर, 25 किती, 25% क्वांटिटी घेतोय मी, म्हणजे किती, फक्त 4 लॉट घेऊन चाललोय मी. क्लिअर, क्लिअर आहे तुम्हाला, क्लिअर आहे का? एमटी पाय कुठं नाही काय करतायत याच्यामध्ये. एमटी पाय हे काही काही नाही, मी काय म्हणतोय हा इंडियन ब्रोकर आहे समजून चला. हे नाव दिसतंय तुम्हाला इथं डेल्टा एक्सचेंज इंडिया, हे बघा डेल्टा एक्सचेंज फॉरेन कंट्रीमध्ये पण ब्रोकर आहे, पण हा इंडियामध्ये गव्हर्नमेंट सोबत रजिस्टर्ड असल्यामुळं जे पूर्ण हे काय पूर्ण आपल्या इंडियन मार्केट सारखं दिसून येईल तुम्हाला. क्लिअर. एक्झिट कसं करायचं, आय थिंक बीटीसी खाली गेलाय का कुठे गेलाय, ऑर्डर रॅन्डमली पंच केली होती आपण, चेक करू. चला कुठे हे बघा, आता इथं चेक करा, मी इथं बीटीसी मध्ये ट्रेड घेतलेला आहे लिक्विडिटीच्या बेसिसवर, 10 लॉट घेतले होते. तुम्हाला काय म्हटलोय खाली जाऊन तुम्ही इथं टार्गेट स्टॉप लॉस सेट करू शकता करंट प्राइस नुसार. इथं तुम्हाला काय टार्गेट टाकायचं, समजा तुमचा स्टॉप लॉस बनून येतोय ऍज पर युअर स्टॉप लॉस 1,05,200 आसपास, इथं टाकू द्या, इथं 1,05,200 डन. तुमचं टार्गेट आहे 1,06,000 टार्गेट पाहिजे मला, डन. पुश करा ऑर्डर. हे काय लॉस झाला किती होईल, $1 लॉस होईल, प्रॉफिट झालं किती होईल, $7. डन. पंच केलं, लागला स्टॉप लॉस, लागलं टार्गेट तुमचं, डन. एकदम इझी. हा, आता टाइम फ्रेमचं आपण उद्या घेऊ. आता टाइम फ्रेमचं आज तर नाही घ्यायचे मला टाइम फ्रेम, कारण हे टाइम फ्रेम बद्दल पण थोडंसं डिटेल मध्ये बोलायला लागणार, कारण ते 2-3 मिनिटाचा टॉपिक नाही बरं का, जे आहे ते सांगतो जेन्युअनली मोठा टॉपिक आहे. हे बघा आता आपण थोडंसं पुढे जाऊ. नेमकं ही जी बिटकॉइन कन्सेप्ट आहे, सगळ्यात पहिलं नोट डाऊन करा, इम्पॉर्टंट आहे बरं का. बिटकॉइन असेल, इथेरियम असेल किंवा सोलाना, हे व्होलेटाईल ऍसेट्स आहेत. व्होलेटाईल म्हणजे कसं, अप साईड डाऊन साईड शार्प मोमेंटम होती याच्यामध्ये, हे अशा प्रकारचे. 2% वरी 3% खाली, 2% वरी 3% खाली. हे का होतं माहितीये का, तुम्ही म्हणता सर याच्यामध्ये असे का मोमेंटम दिसत आहेत, याच्यामध्ये एवढं व्हॉलॅटिलिटी काय, हे बघा दिसतंय तुम्हाला. एका टायमाला वरी जाणं 2-3 हजार पॉईंट, खाली येणं 1-1.5 हजार पॉईंट, वापस 4-5 हजार पॉईंट खाली, वापस 2-3 हजार पॉईंट खाली. हे बघा साहजिक आहे, हे जे इन्स्ट्रुमेंट आहे किंवा हे जे क्रिप्टो मार्केट आहे का, हे वर्ल्ड वाईड आहे. इंडियामध्ये पण ट्रेड केलं जातं, दुबईमध्ये पण, युगांडामध्ये जा तुम्ही, साऊथ आफ्रिकामध्ये जा, तुमची दुसरी नायजेरियामध्ये जा, प्रत्येक मतलब ह्या वर्ल्ड म्हणजे पूर्ण जेवढे कंट्री सगळ्यामध्ये लोक याच्यामध्ये ट्रेडिंग करतात कशा ना कशा प्रकारे तरी. मग विचार करा, असं एक प्लॅटफॉर्म आहे जिथं सगळे लोक ट्रेडिंग करतात, मग विचार करा मग याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी किती असेल. साहजिकच आहे ना, एवढ्या लोकांचं पार्टिसिपेशन याच्यामध्ये, प्रत्येक कंट्री मधनं घ्या, दुबई जा, अमेरिका जा, प्रत्येक ठिकाणावर याच्यामध्ये लोक काम करतात, मग व्हॉलॅटिलिटी पण तेवढीच असणार. मग याला व्हॉलॅटिलिटी आपण कंट्रोल करू शकतो ते आपल्या रिस्क मॅनेजमेंटने. आपली रिस्क मॅनेजमेंट जर प्रॉपर असेल तर आपल्याला ती एवढे अफेक्ट करत नाही, पण जर आपण जर ऑलरेडी जर लॉट्स चुकीचे मारतोय तर ती व्हॉलॅटिलिटी आपल्याला अफेक्ट करण, 1000% अफेक्ट करण. क्लिअर. सर डाटा खूप लागतोय मला तुमचा, एकदा फोन पे नंबर हे टाका, तुमचा नंबर टाका, इकडनं रिचार्ज करतो राव. ती काय करता लागतंय, हे लय प्रॉब्लेम आहे याला. डाटा तेच ना इंटरनेटचा, दुसरा कोणता लय लागतंय मला माहिती आहे, गुगल मीटला 2 मिनिटात संपवतं 1 GB. आता एका दिवस कमी बघायचे रील्स, दिवसभर संध्याकाळी ठेवायचं, ट्राय करायचं. नाहीतर एक तर वायफाय कनेक्ट करून राहा राव. अरे आज आणि उद्याचे दिवस आपला 2 तास तरी लेक्चर चालेल कमीत कमी, उद्याच्या दिवशी तरी. क्लिअर. इथं क्लिअर झालं. आता नेमक्या याच्यामध्ये कोणते कन्सेप्ट वर्क करता हे नोट डाऊन करा. आपण उद्या तर स्टडी करणार आहे बरं का. आता हे पहिला पार्ट बघितला, हे नेमकं ब्रोकरचं टर्मिनल यूज कसं करायचं, टार्गेट स्टॉप लॉस कसे लावायचे,
कोणते चार्ट बघायचे, बीटीसी बघायचं, हे टूल्स यूज करू शकता. हे ऑर्डर कशा पंच करायच्या, फंड ऍड करणं सगळ्यात इझी म्हणजे काय माहितीये का, फंड ऍड करणं. तू म्हणता सर हे फॉरेक्स ब्रोकर आहे का, नाही, हे इंडिया नाव दिसतात पुढं, त्यावरून समजून चला हे प्लॅटफॉर्म पूर्ण इंडिया मधलंच आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही फंड डिपॉझिट विड्रॉ डायरेक्ट युपीआय वरून करू शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही. डन. आता याच्यामध्ये नेमके टॉपिक्स कोणते आहेत, म्हणजे याच्यामध्ये कन्सेप्ट कोणते वर्क करतात, सगळ्यात पहिले सांगू तुम्हाला. उद्या तर आपण घेणारच आहे, उद्या घेणार आहे, पण पहिले आज तुम्हाला थोडंसं सांगतोय. सपोर्ट रेजिस्टन्स सगळ्यात पहिला कन्सेप्ट आहे. सपोर्ट रेजिस्टन्सला याच्यामध्ये तोड नाहीये. प्रत्येक क्षणोक्षणी सपोर्ट रेजिस्टन्स वर्क केला जातो. तुम्हाला एकदा एक्झाम्पल दाखवतो. ही चार्टवरची खिचडी उडू द्या मला एकदा. हे बघा, तुम्हाला किती वेळा पण ड्रॉ करून दाखवायला तयार आहे, कारण मी स्वतः बॅक टेस्ट करतो त्याच्यावर. हे बघा, चेक करा. रेजिस्टन्स पशी प्राइस गेली, क्रॅश केलं. सपोर्ट पशी प्राइस आली, काय घेतला, टेक ऑफ घेतला, म्हणजे वरच्या साईडला गेला. सपोर्ट पशी आला, प्राइस वरी गेली. सपोर्ट ब्रेकडाऊन झाला, रिटेस्ट झाली. म्हणजे काय, जे आपले बेसिक सपोर्ट रेजिस्टन्स कन्सेप्ट आहे ते खूप जास्त अॅक्युरेट वर्क करता याच्यामध्ये. हे दिसतंय तुम्हाला. आतापर्यंत काय होता, हा रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्स ब्रेक झाला, रिटेस्ट झालं, हे झालं. आपली इंडियन मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे तुम्हाला सांगू का, सरळ ट्रॅप झालाय, सरळ ट्रॅपिंग. इंडियन मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्सवर ट्रेड करतायत, तर तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये फक्त ट्रॅपिंग होती तिथं. ट्रॅपिंग म्हणजे काय, स्टॉप लॉस हंटिंग. पण इथं तुम्हाला तसं बघायला भेटत नाही. तुम्हाला सर इथं स्टॉप लॉस हंटिंग होती का, हा इथं पण होती, पण इथं एवढ्या लेवलला होऊ शकत नाही, कारण की ऑपरेट करणं इझी नाहीये, कारण की प्रत्येक कंट्रीमधनं लोक ट्रेड करताय. मग ऑपरेटिंग करणं सोपं आहे का, नाही. सगळ्यात पहिला कोणता कन्सेप्ट आहे, आपण स्टडी कोणतं करणार आहे, आणि तरी तुम्हाला एकदा सांगतो. कुठे गायब झाला आपलं सपोर्ट रेजिस्टन्स, चला. सगळ्यात पहिला कोणता आहे, सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तुम्ही समजा घरी जाऊन तुमच्या परीने बॅक टेस्ट पण करू शकता. सगळ्यात पहिला सेकंड, ट्रेंड लाईन. ट्रेंड लाईन तर वन ऑफ द बेस्ट, मतलब तुम्ही स्वतः जो ड्रॉ करता का एकदम क्लीन ड्रॉ करता येईल. क्लीन म्हणजे काय, एकदम परफेक्ट ड्रॉ करू शकता, म्हणजे याच्यामध्ये कसले फॉल्स ब्रेकआउट वगैरे किंवा बघायला. ट्रेंड लाईन, त्यानंतर पॅटर्न्स. आणि माझ्याकडनं एक टॉपिक असेल तुम्हाला लिक्विडिटीचा, मी सांगणार नव्हतो पण ठरवलं चला जाऊन द्या, असं पण मला फ्रीमध्ये द्यायला काही प्रॉब्लेम नाही, देऊन टाका लिक्विडिटी. हे कन्सेप्ट एवढे अॅक्युरेट वर्क करताना तुम्ही विश्वास सुद्धा बसणार नाही याच्यामध्ये. पॅटर्न सुद्धा बरं का, चार्ट पॅटर्न्सला सुद्धा रिस्पेक्ट दिली जाते याच्यामध्ये. सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, पॅटर्न्स आणि लिक्विडिटी, हे तीन कन्सेप्ट एवढे अॅक्युरेट वर्क, एवढे अॅक्युरेट वर्क करता. तुम्ही बॅक टेस्ट करून बघा, तुम्ही त्याच्यामध्ये फॅन होऊन जाता की सर आता पण इंडियन मार्केटमध्ये मी जेव्हा सपोर्ट ड्रॉ केलाय तेव्हा माझा सपोर्ट तुटलाय, त्या टायमाला मी रेजिस्टन्स ड्रॉ केला त्या टायमाला रेजिस्टन्स फेल झाला, ज्या टायमाला मी डबल टॉप पॅटर्न ड्रॉ केले, डबल टॉप नाही की आपलं इंडियन मार्केट मधलं, हे एक सेकंड, हे डबल टॉप बनले सर, इंडियन मार्केटने दर्जा उडून टाकलाय. पण इथं ह्या पॅटर्न्सला एवढी जास्त रिस्पेक्ट दिली जाते. रिस्पेक्ट म्हणजे काय, वर्किंग खूप जास्त होते त्याच्यामध्ये. तुम्ही एक सेकंद द्या, तुम्हाला दाखवतो. इथं बघा, ज्यांना माहितीये पॅटर्न मध्ये हेड अँड शोल्डर पॅटर्न मधला टार्गेट डन, तुम्हाला पोलियन फ्लॅग पॅटर्न असेल, सगळे पॅटर्न याच्यामध्ये खूप प्रॉपरली वर्क करतात. क्लिअर. येस येस, फंड सेफ आहे बरं का. फंडचा इश्यू आहे का, मी काय म्हणतो, एक सेकंद. तुमची डाऊट क्लिअर करतो, इथं आहे का, वन ऑफ द फ्यू क्रिप्टो ब्रोकर रजिस्टर्ड विथ एफ आय, दिसतंय तुम्हाला. एफ आय रजिस्टर्ड म्हणजे गव्हर्नमेंट सोबत रजिस्टर्ड आहे, त्यामुळे तुमची इथं फंडला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. पहिलं तुम्ही वाटलंच ना, मी असं समजा मी खोटं बोलतोय, घरी जा एकदा चेकआउट करा की डेल्टा एक्सचेंज असेल, हे 2-3 ब्रोकर, जास्त नाही 2-3 ब्रोकर आहेत इंडियामध्ये, ज्यांच्यामध्ये तुम्ही डिपॉझिट विड्रॉ, तुमचा फंड पण सेफ आहे, कारण की गव्हर्नमेंट सोबत रजिस्टर्ड आहे. पण तुम्हाला त्याच ठिकाणी जर तुम्ही डमी ऍप्स कडे जाताय, हा, आणि ह्यावर पण बोलत होतो बरं का टॉपिकवर, हे बघा इम्पॉर्टंट आहे. मी इन्फ्लुएन्सर, मला माहिती, मी सोशल मीडियावर आहे ऍक्टिव्ह बऱ्यापैकी. एवढे लोकांचे प्रमोशन्स येतात मला. मध्ये एक क्रिप्टो ब्रोकर होता बघा, सांगतो तुम्हाला जेन्युइनली, एक क्रिप्टो ब्रोकर होता, तो लिगल नव्हता, तो आय थिंक एवढा पण मी नामांकित नव्हता. मला क्लिअरली तो जवळपास 20-25 लाख रुपये पे करायला तयार होता. 1,000 अकाउंट ओपन करायचे 25 लाख रुपये देत होता. पण एक होतं, अकाउंट कधी गायब होते त्याचे ते माहित नाही. तुम्ही जे फंड टाकताय ते सेफ नसतं त्यामध्ये. त्यामुळे असे ब्रोकर चूज करा ज्याच्यामध्ये
फंड डिपॉझिट विड्रॉ आणि गव्हर्नमेंट सोबत रजिस्टर्ड पाहिजे. तुम्ही म्हणता सर एक्सनेस तर गव्हर्नमेंट सोबत रजिस्टर्ड नाही. आता एक्सनेस मोठ्या लेवलला आहे, त्याला काही इश्यू नाही. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय माहितीये का, आपल्याकडनं कधी कधी चुका होता नकळत डिपॉझिट विड्रॉ करताना. हे जे फ्रीज होतं, त्यामुळे मी ट्राय करतो क्रिप्टोमध्ये काम करायचं ना. ब्रोकरेज जास्त जातं, मला माहिती आहे ब्रोकरेज इंडियन मार्केटपेक्षा थोडं जास्त जाणार. आपल्या इंडियामध्ये कसं आहे, थोडंसं कमी लागतं, याच्यामध्ये लागतं चांगलं बऱ्यापैकी. पण आपण याला अवॉइड करू शकतो. कसं, लिमिट ऑर्डर लावू शकतो आपण, लिव्हरेज कमी यूज करू शकतो. ब्रोकरेज वाचवायचे ट्रिक्स आहेत ना. तुम्ही याच्यामध्ये काय करा, लिव्हरेज कमी करा. आणि त्यासोबत नाही काम करा, लिव्हरेज कमी केलं का सोबत एक काम करा, काय लिमिट ऑर्डर यूज करा. झालं, ब्रोकरेज कमी झालं. पण तुम्ही मार्केटवर पंच करताय, सोबत तुमचे ऑर्डर्स पर 200x काही नमुने मी पाहिले, 200x वर पण पंच करता. 200x वर लागेल तेवढा माल घेऊ शकता. मग त्याच्यात ब्रोकरेज जास्त लागेल आणि प्रॉफिट लॉस जास्त होईल. येस, बीटीसी सर्च करू शकता वेगवेगळे प्लॅटफॉर्मची. मी तुम्हाला भरपूर वेळा तुम्हाला मेसेज केलाय बघा, सोबत ट्रेड करायला काही इश्यू नाही. मी 3-4 दिवसाचे लेक्चर्स आहे, त्यामध्ये ट्रेडिंगच घेत बसलो. मी तुम्हाला ट्रेड देणार आहे म्हटलो ना राव. मी जो ट्रेड घेणार आहे तो तुम्हाला शेअर करेन, त्याच्या मागचं लॉजिक पण सांगेन. पूर्ण ते मेसेज बॉक्स असेल, ट्रेड ट्रेड मागचं लॉजिक, किती टाइम फ्रेम आहे, किती रिस्क घेतो मी माझा स्वतः, ते सगळं तुम्हाला मतलब सगळ्या गोष्टी क्लास झाल्यानंतर शेअर करेन मी तुम्हाला. पण तेवढ्या दिवसात पेशन्स ठेवा प्लीज. 3 दिवस मॅक्स टू मॅक्स इथून पुढे. क्लिअर? नाही दादा, म्हणजे प्रमोशन करायला पैसा कोणाला नको बरं का. हे बघा, पैसा मला पण पाहिजे, सगळ्याला पाहिजे. पण एक आपल्याला अशी शिकवण भेटलेली, आपण बुडलो तरी चालत, पण समोरच्याला बुडायचं नाही. तेवढं क्लिअर. हा, डेली ट्रेड शेअर करतो मी. दिवसातनं 5 शेअर करू शकतो तुम्हाला, 5. मला काही प्रॉब्लेम नाही. 5 दिवसातनं लागेल तेवढे शेअर करेन, मला काय प्रॉब्लेम त्यामधनं. 5 शेअर करेन. पण पॉईंट काय माहितीये का, जो हाय अॅक्युरेसी वाला असेल, ज्याच्यात काम आहे ते शेअर करेन. नाही नाही, गोल्ड फिल्ट्रेट नाही करू शकत याच्यात तुम्ही, बरं का. आता सांगतोय, याच्यामध्ये फक्त तुम्ही कॉइन्स मध्ये काम करू शकता. क्रिप्टो मार्केट, फॉरेक्स मार्केट जे, पण एक क्रिप्टो मार्केट झालं. याच्यामध्ये तुम्ही काम करा. बीटीसी, हे बघा, गोल्ड मध्ये ट्रेड करायचे तर तुमचे ब्रोकर कोणते असतील, एक्सनेस, एक्सएम, हे दुसरे ब्रोकर्सवर तुम्ही काम करू शकता. त्याच्यामध्ये तुमचे तुम्ही काय असेल ते फंड डिपॉझिट विड्रॉ करा. मी त्याच्यावर रिस्क घेऊ शकत नाही, कारण की लोकांचे पैसे गुतले तर लोक ऍट देन मला धरणार की सर माझे $500 गुतले, $1000 गुतले, काय करू. त्यामुळे मी काय करतो, अशा ठिकाणी काम करा जिथं सेफ आहे. आणि हे बघा ना, आपल्याला पाहिजेच काय, 24 आवर मार्केट ओपन आहे, शनिवार रविवार सुद्धा बंद नाही. त्यासोबत आपले जे कन्सेप्ट आहे, बेसिक जो पाहिजे, हे बघा, टेक्निकल अनालिसिस हा प्रत्येक गोष्टीचा पाहिजे, तो वर्क करतो म्हणल्यावर आपल्याला पाहिजेच काय अजून. आणि बस आपलं डिसिप्लिन असेल तर काय पाहिजे अजून, चलून द्या का. लिक्विडिटी तुम्ही माझ्यावर सोडा राव, मी सांगतो सगळ्या गोष्टी. चला, आता ऐका, तिची रेकॉर्डिंग अपलोड करतो, नोट्स काढा, आणि लॉट साईडला फक्त विसरू नका. क्लिअर? येस, मी घेतो, टेन्शन घेऊ नका, घेतो मी लिक्विडिटी कन्सेप्ट. चालन, आता नोट्स काढा. आजचा दिवस इथं थांबू, उद्या या. उद्या आल्यानंतर आपण थोडासा क्लास जास्त वेळ चलून, बरं का. उद्या क्लास थोडासा जास्त वेळ चलन, कारण की बघा, इम्पॉर्टंट टॉपिक असेल ते. मला त्यात सपोर्ट, रेजिस्टन्स, लिक्विडिटी पॅटर्न्स कसे आयडेंटिफाय करायचे, टाइम फ्रेम कोणता घ्यायचा, त्याचबरोबर ही माझी स्ट्रॅटेजी आहे. त्या 2 स्ट्रॅटेजी देतो तुम्हाला, एक लिक्विडिटीची देतो, आणि त्याचबरोबर हा लिक्विडिटीचे काय असेल, सपोर्ट, रेजिस्टन्सचे. येस, थँक्यू. चलो, एकच मिनिट द्या. चला, मला एकदा इथं सांगा, आजचा क्लास कसा होता आपला बीटीसीचा. येस, उद्या लवकर 8 वाजता घेऊ आपण जास्तीत जास्त. हे बघा, पावसाचा सीझन चालू आहे, गावाकडचं वातावरण तुम्हाला माहितीये, कधी काय पाऊस वगैरे बरसन सांगता येत नाही. त्यामुळे मी ट्राय करेन लवकर घ्यायचं. एकदा सगळ्यांनी सांगा आपला बीटीसीचा क्लास कसा होता. फक्त इथे 2-4 जणांनी सांगितलंय, बाकी सगळे तेच बसले.
चालन, लेट झालं तरी चालन, तुम्हाला रेकॉर्डिंग अपलोड करून देतो ग्रुपला. ऐका ना, रेकॉर्डिंग अपलोड करून देतो ग्रुपला. तिथं तुम्ही बघू शकता. 1 वेळा बघा, 2 वेळा बघा, 40 वेळा बघा, 50 वेळा बघा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. चला, क्लिअर. चलो, गुड नाईट. गुड नाईट म्हणजे थोडं लवकर झालं, पण चला असू द्या, करा आराम वगैरे, उद्या जॉईन करा वापस आता.